नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गोळी यूट्यूब, टेलिग्राम आणि सोशल मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। यूट्यूबला आपण कंबाईन पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजी आणि प्लॅन कसा असायला पाहिजे आणि त्याचबरोबर इतिहास विषयाचं नियोजन त्यामध्ये कसं असायला पाहिजे यावरती आपण सविस्तर काय करणार आहोत या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। परंतु तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर ते पटकन करून घ्या, कारण का तर इथून पुढे यूट्यूबवरती या लेक्चरची अशीच मालिका अखंडित सुरू राहणार आहे की ज्याच्यातून माझं एकच टार्गेट असणार आहे किंवा अजून महत्त्वाचं आहे की तुम्ही पास व्हावं आणि तुम्ही अधिकारी व्हावं। काल परवा इंडस्ट्री इन्स्पेक्टरचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे मेसेजेस आणि फोन्स आले की सर रिझल्ट आला आणि ज्याच्यामध्ये कळत नकळत तुमचा काही वाटा होता इतिहास विषय शिकवण्याचा, यूट्यूब असेल किंवा तुमची बॅच असेल। आणि जस्ट आजच आपण काय केलेलं की ॲप्लिकेशनमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि कंबाईन पूर्व परीक्षा जी ग्रुप बी आणि सी साठी घेतली जाते 2023, तर याच्या दोन्ही बॅचेस आपण लॉन्च करून दिलेले आहेत। आणि अजून एक महत्त्वाचं की वेलकम अर्थात वेलकम बोनस पॉईंट्स आहेत, हे वेलकम आणि तुमचं ग्रँड वेलकम करण्यासाठी आपण फ्लॅट 70% 70% डिस्काउंट दिलेलं आहे। म्हणजे जवळपास एवढ्या मोठ्या बॅचेसची किंमत एवढी करून तुमच्यापर्यंत काही दिवसामध्ये म्हणजे पहिल्या 100 साठी ही फक्त ऑफर असणार आहे। तर या सगळ्या फॅसिलिटी तुमच्यापर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। तर या यूट्यूबवरती इथून पुढे तुमच्यापर्यंत इतिहासाची इत्यंभूत परीक्षाभिमुख माहिती आणि एक्झाम ओरिएंटेड जी परीक्षेला क्वेश्चन येण्यासारखा डाटा जो असतो, अर्थातच आतापर्यंत रेकॉर्ड आहे की क्वेश्चन आलेले आहेत, असाच डाटा तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून मिळणार आहे। तर पुन्हा एकदा मी सचिन गोळीक मार्गदर्शक या नात्याने तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। आणि आजच्या लेक्चरचं जे नाव परत एकदा मी रिपीट करतोय की स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, तुमचा स्टडीचा प्लॅन काय असायला पाहिजे। कारण का तर इथून पुढे 30 एप्रिलसाठी खूपच कमी दिवस राहिलेले आहेत। इथून पुढे म्हणजे साधारणतः 3 महिन्यापेक्षा जास्त थोडेसे दिवस राहिलेले आहेत, 4 महिन्यापेक्षा जास्त। आता ह्या 4 महिन्याचं जे नियोजन आहे ते हे तुम्हाला कसं करायचं आहे, म्हणजे आपलं टार्गेट जे आहे हे 30 एप्रिल आहे आणि 30 एप्रिलसाठी तुमची स्ट्रॅटेजी आणि तुमचा प्लॅन काय असायला पाहिजे। यामध्ये एक तर स्ट्रॅटेजी प्लॅनमध्ये मी सविस्तर विषयाची माहिती देणार आहोत, त्याचबरोबर कोणकोणत्या शक्यता, प्रॉब्लेम्स आणि तुम्ही काय करायला पाहिजे हे अनुभवातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। दुसरी गोष्ट, एक सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून इतिहास या विषयाचं नियोजन कसं असायला पाहिजे हा मॅक्झिमम टाइम आपण या लेक्चरमध्ये स्पेंड करणार आहोत। पण तोपर्यंत एक पवित्र काम करा, मी जसं स्पर्धकामध्ये सांगत होतो की पवित्र काम काय आहे तर लाईक करा आणि तुमच्यासोबत तुमचे मित्र आहेत किंवा तुमच्याकडे जे स्पर्धा परीक्षेचे ग्रुप असतात तर त्यामध्ये ही लिंक पाठवायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासोबत ज्ञान हे दिल्यानंतर वाढत असतं। हे परंपरागत ट्रॅडिशनल लाईन्स आहे आणि ही लाईन आपल्याला काय करायचे तंतोतंत पाळली पाहिजे। कारण का तर तुम्ही ही लिंक दुसऱ्याला पाठवली तर त्याचाही कळत नकळत फायदा होऊ शकतो आणि कदाचित त्यातून तुम्ही काहीतरी पुण्य कमवता, म्हणून पुण्याचं काम करा, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तर परत एकदा स्वागत आहे। स्ट्रॅटेजी, प्लॅन आणि इतिहास विषयाचं संपूर्ण नियोजन आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे। हे लेक्चरमधून ग्रुप बी, सी आणि त्याचबरोबर राज्यसेवेसाठी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे, पण राज्यसेवेसाठी स्ट्रॅटेजी प्लॅनचं लेक्चर वेगळं बनवण्याचा मी प्रयत्न करतोय। तर आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणार आहोत हे पहिल्यांदा प्रामुख्याने पाहिलं पाहिजे। म्हणजे एक उदाहरण आहे की अभ्यास करत असताना उद्या तुम्ही काय करणार आहात किंवा उद्या तुम्ही कोणत्या विषयाचं लिखाण किंवा वाचन करणार आहात, कोणता विषय तुम्ही अभ्यास करणार आहात, तर त्याच्यासाठी आज जर प्लॅन करत असाल तुम्ही तर दिस इज द माय प्लॅन। म्हणजे याच्यामध्ये अभ्यासक्रम मी या लेक्चरमध्ये काय काय शिकवणार आहे तर हा माझा प्लॅन आहे, याच्यानुसारच मी प्रत्येक गोष्ट पुढे समजावून सांगणार आहे की अभ्यासक्रम काय आहे, इतिहासाचं विभाजन कशा प्रकारे होतं, इतिहासामध्ये घटक आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची संख्या किती आहे। तर हे मायक्रो ॲनालिसिस आपल्याला करायला जर जमलं तर आपल्याला कोणता टॉपिक आणि कशावर प्रश्न येतात हे मात्र पटकन कळून जातं। दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचा इतिहास आहे, त्याचबरोबर इथं आधुनिक भारताचा इतिहास असं टायटल दिलं जातं सिलेबसमध्ये, अभ्यासक्रमामध्ये, आणि स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र संदर्भासहित महाराष्ट्राचे असं दिलं जातं। त्यानंतर अजून एक सर्वात महत्त्वाची जी लाईन आहे, अगदी बोनस लाईन म्हणू आपण त्याला, की प्रश्न विचारण्याच्या ज्या पद्धती आहेत, जोपर्यंत आपण त्याच्याबरोबर मैत्री नाही करणार तोपर्यंत आपल्याला प्रश्न कसा येतो याच्याशी काहीही संबंध राहणार नाही। म्हणून याच्याबरोबर मैत्री करायची ह्या पद्धती तुम्हाला सांगून देतो। ॲडव्हान्स अजून विचारलेलं नाही त्या सुद्धा पद्धती मी इथं सांगून देतो, जेणेकरून ॲडव्हान्समध्ये तुम्हाला फायदा होणार आहे। अभ्यासाचं साहित्य आणि संदर्भ ग्रंथ कोणते वाचायला पाहिजेत, अद्यापर्यंत कोणीच कुठंच काय सांगत नाही की संदर्भ ग्रंथ कोणते वाचायला हवे आहेत, तर आपण सविस्तर चर्चा करूया।
करूया. त्यानंतर प्रत्येक शिक्षकाची काहीतरी स्पेशालिटी असते, जशी माझी चतुसूत्री आहे. मग इथं लोकमान्य टिळकांचे चतुसूत्री कार्यक्रम होता, महात्मा गांधीजींचा चतुसूत्री कार्यक्रम होता जो भारताला स्वातंत्र्य देण्यासाठीच होता. मग मी चतुसूत्री का इथं बनवलेली आहे, तर तुम्हाला इतिहास या विषयामध्ये पास करायचा आहे किंवा इतिहास या विषयामध्ये 15 प्रश्नांची परिपूर्ण तयारी करून घ्यायची जर असेल तर ह्या चतुसूत्रीच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तर मला एका टॉपिक विचारून बघा, त्याच्यावरती ज्या 4 गोष्टी सांगणार आहेत त्या 4पैकी कमीत कमी 2 ते 3 गोष्टी तिथं बसणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचा स्टडीचा प्लॅन कसा असायला पाहिजे. जेव्हा या प्रोसेसमधून अभ्यास करून इथपर्यंत या स्टेजवरती किंवा या स्टेजपर्यंत जेव्हा आम्ही पोहोचतो तर त्यावेळी काय गोष्टी, कोणत्या गोष्टी बरोबर केल्या आणि कोणत्या गोष्टीमध्ये चुका झाल्या होत्या, तर ह्या अनुभवाच्या बोलातून तुमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी दिल्या जाणार आहेत. आणि अभ्यासाचं तुमचं नियोजन काय असायला पाहिजे, म्हणजे या अशा प्रकारचं नियोजन केलं तर आम्ही लोकांनी मिळवल्या होत्या तशा प्रकारचं जे नियोजन केलं, कारण अनुभव असतो. प्रत्येक गोष्ट पुस्तकातूनच मिळते असं नाही, तर प्रत्येक गोष्ट ही अनुभवातून पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळत असतात. मग तो दुसऱ्याचा असो किंवा स्वतःचा असो, आणि अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे, याला तुम्ही सगळेजण मान्य करतच असता. मग अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे, तर ह्या सविस्तर गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे. आता काही गोष्टी जर केल्या तर 2023 मध्ये 100% तुमची ड्रीम पोस्ट तुमची असणार आहे, पण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत यावरती पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे, वेलकम आहे तुम्हा सर्वांचं या हिस्ट्री बाय सचिन गोळीक चॅनलवरती. ओके, तर यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि गट ब आणि गट क ह्या दोन्ही परीक्षा एकतर अनुक्रमे एप्रिल आणि जून या 2 महिन्यामध्ये काय केलेले आहेत, नियोजित आहेत आणि आयोगाच्या तारखा आलेल्या आहेत. मग यामध्ये किती महिने राहिलेले आहेत, ठीक आहे, हे आणि त्याचबरोबर किती दिवस राहिलेले आहेत, हे जर दोन्ही तुम्ही कॅल्क्युलेशन करून विचार करून जर त्याच्यावरती वर्क केलं किंवा काम केलं तर मात्र तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याकडे खूप कमी दिवस आणि खूप कमी महिने आहेत, अर्थात तास पण कमी आहेत. मग आपला अभ्यासाचा प्लॅन आणि आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ही इतर कॉम्पिटिटर किंवा इतर स्पर्धक किंवा इतर अभ्यर्थींच्या बाबतीमध्ये एकदम बेस्टच असायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे अर्थात पास होणारे काय करतात तर वेगळं काहीच करत नाहीत, फक्त वेगळेपणाने प्रत्येक गोष्ट करतात, म्हणून तुमच्या शेजारी राहणारा पास होतो आणि आपण काय करतो पट पाठीमाग राहतो. त्याचं कारण होतं की आपण वेगळं काहीच करत नसतो आणि वेगळं करत असतो, पण ते वेगळेपणाने प्रत्येक गोष्ट करतात. हा फरक असतो आपल्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, की ज्यानं तुमच्याबरोबर बरेच दिवस चहा घेतलेला असतो, बरेच दिवस तुमच्यासोबत ॲज अ फ्रेंड म्हणून चांगल्या पद्धतीने राहिलेला असतो, त्याचा रिझल्ट येतो आणि आपला येत नाही. कारण का, तर तो प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण इथं सांगितलेल्या आहेत. अर्थात काय होतं की हे सगळे अनुभवाचे आहेत, हे सगळं कुठून रटून वगैरे घेतलं नाही. तसंही मी तत्ववेत्ता आहे, परंतु इथून तिथून कॉपी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे नाही. परंतु इथं काय केलं जातं की अनुभव आहे, तो अभ्यास करत होतो, त्याबरोबर शिकवणं आहे आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत तर मग वारंवार तुम्हाला मेसेज असेल, व्हॉट्सअप, टेलिग्राम या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर अभ्यासाचा योग्य प्लॅन तुम्ही बनवलेला आहे का, मी प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन मार्क काढतो आणि जर हा नसेल तर तुम्ही आजच कामाला लागलं पाहिजे की माझा प्लॅन काय आहे. म्हणजे भारत सरकार काय करत होतं की पंचवार्षिक योजना पहिलं राबवत होतं आणि पंचवार्षिक योजना राबवण्यापाठीमागचं कारण काय होतं, तर इथून पुढच्या म्हणजे 2012ला 11ला 10लाच काय करायचं, आयोग नेमायचं, ते 2012 पासून 17 पर्यंत पंचवार्षिक योजनेसाठी म्हणजे प्री प्लॅन असायचा त्यांचा. तशाच पद्धतीनं अभ्यासाचा तुमचा प्लॅन बनवलेला आहे का, नसेल तर बनवायला लागा. वेळेचा अपव्यय तुम्हाला टाळता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणासोबत चहा प्यायला जाताय आणि कुठे तुमचा टाइम स्पेंड जास्त करताय, मग मोबाईल पासून मित्रमैत्रिणी त्याच्याबरोबरच फॅमिलीपासून तुम्ही फिरताय किंवा पिक्चर बघताय किंवा वॉट एव्हर यूट्यूबवरती टाइम वेस्ट करताय, तर याच्यावरती तुम्ही अपव्यय जो आहे तो हा टाळता येतोय का, तुम्हाला टाळलाच पाहिजे. कारण का, तर तुम्ही नाही टाळला तर कोणीतरी तो वेळेचा अपव्यय टाळून तो पोस्टपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही नाही केलं तर कोणीतरी करत असतं. चांगले संदर्भ ग्रंथ घ्या, ते कोणते आहेत इतिहासाच्या बाबतीमध्ये मी सांगतोय, बाकीच्या वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये ते एक्सपर्ट लोक तुमच्यापर्यंत ती माहिती देण्याचा तंतोतंत प्रयत्न करत असतात. त्यानंतर योग्य मार्गदर्शन घ्या. आता ही जी कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा की योग्य मार्गदर्शन घ्या. केवळ आणि केवळ काही लोकांना हे सांगायला कोणी नव्हतं की PSI घेऊन तुम्ही एक्सटेंड करू शकता आणि दुसरी पोस्टसाठी किंवा UPSC IAS IPS ही जी ड्रीम पोस्ट आहे तर ह्या ड्रीम पोस्टसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, हे सांगायला केवळ नव्हतं. म्हणून माझ्या काही संबंधित ओळखीच्या किंवा
स्वतः 2-2, 3-3 PSIच्या पोस्ट सोडल्या. कारण का तर केवळ आणि केवळ मार्गदर्शक त्याच्यापर्यंत नव्हते. म्हणून योग्य मार्गदर्शन घेणं खूप काळाची गरज आहे. नसेल तर आपली अगदी तुफानामध्ये, आणि तुफान जो समुद्रात आलेला असतो यामध्ये जसं अडकलेलं एक जहाज असतं किंवा भरकटलेलं जहाज असतं, तसंच आपली अवस्था इथं होऊ शकते. किंवा बिना पाण्याच्या वाळवंटामध्ये जसं एखादा माणूस चुकून तिथं जातो आणि अडकून राहतो, तशी अवस्था MPSCच्या या वाळवंटामध्ये आपली होऊ शकते. ती वाचायची जर असेल तर योग्य मार्गदर्शक इथं तुम्हाला निवडणं खूप गरजेचं आहे, जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहे. पास नाही करू शकत, परंतु रस्ता तरी सांगू शकतो. अनुभवातून तुम्हाला काय चुकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, चुका कुठं होत आहेत आणि कुठं मिस्टेक्स होतात, ह्या सगळ्या सांगणारे एक योग्य मार्गदर्शक असायला पाहिजे. परीक्षा आणि पोस्ट हे फिक्स केलेले आहे का? बघा, आता गंमत अशी झाली की काही मुलं ग्रुप बी आणि ग्रुप सीचा एकत्र अभ्यास करतात. एकत्र झालेले राज्यसेवा आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीचा एकत्र अभ्यास करतात. असं नसतं की ग्रुप बीचा केल्यानंतर राज्यसेवा तुमची इझिली पास होते किंवा राज्यसेवा UPSC करत असताना MPSC पास होते. प्रत्येक फॉर्मॅट वेगळा आहे. जगामध्ये जेवढी 7 ते 8 करोड लोकसंख्या आहे, तर 7 ते 8 करोड लोकांमध्ये प्रत्येक जण प्रत्येकामध्ये वेगळेपण दाखवत असतो. ना की 8 करोडमध्ये रिप्लेसमेंट किती व्हायला पाहिजे होती, अजिबात एकही रिप्लेसमेंट नाही. म्हणजे जशाच तसा एकही माणूस नाही, फक्त जुळे सोडले तर तरी पण त्यांचे काही DNA असेल किंवा त्यांच्यामध्ये काही ब्लड ग्रुप्स हे वेगवेगळे येतातच. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक एक्झाम हे आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपण दाखवत असते आणि त्याला नाही जमत आहे, कारण त्याचा साचा वेगळा असतो आणि याचा साचा वेगळा असतो. एक उदाहरण सांगतो की ही एक चातुर्वर्ण व्यवस्था आहे. या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये इथं जर ब्राह्मण हा वर्ग जर असेल, इथं क्षत्रिय वर्ग आहे, इथं वैश्य आहे आणि इथं शूद्र आहे. तुम्हाला समजून सांगण्यासाठी सुद्धा मला इतिहासाची मदत घ्यावी लागते. त्यामध्ये इथं ब्राह्मण हे सगळे कोण आहेत हो, तर हे सगळे ह्युमन बिईंग आहेत, म्हणजेच मनुष्य किंवा मानव जात आहे. परंतु त्यांच्या प्रती लागलेलं जे काही जाती किंवा धर्माचं जे लांछन होतं, तर याच्यामुळं या वर्गामध्ये जन्मलेला जो माणूस होता तो कितीही खालच्या लेवलचा जरी असेल तर तो क्षुद्रांच्या कॅटेगरीमध्ये जात नव्हता, आणि क्षुद्र किती जरी हुशार असला तरी तो ब्राह्मण क्षत्रिय या कॅटेगरीमध्ये जात नव्हता. म्हणजे सगळे माणूस होते. MPSC आयोग सगळ्याच परीक्षा घेते, परंतु गंमत अशी आहे की प्रत्येक परीक्षेचा फॉर्मॅट, प्रत्येक परीक्षेचा संदर्भ ग्रंथांचा संच, प्रत्येक परीक्षेची स्ट्रॅटेजी आणि प्रत्येक परीक्षेचा प्लान आणि क्वेश्चन पेपर हे टोटली वेगळे असतात. काही घटकांमध्ये साधर्म्य सापडून जातं. म्हणून आपण काय करायचं आहे की प्लान फसला नाही पाहिजे. म्हणून तुम्ही जर परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये असणारी पोस्ट ही जर फिक्स केली तर 100% सांगतो 2023 मध्ये गुलाल पण तुमचाच असेल आणि तुमच्या गावामध्ये झेंडा ध्वजारोहण हे तुमच्याच हस्ते होणार आहे. म्हणजेच हे जर केलं तर हे होऊ शकतं. नसेल तर एकाच वेळी अनेक दगडावरती जर पाय ठेवले तर एकही तुम्हाला तारणार नाही, तो शेवटी बुडवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं प्लान फिक्स करा. 4 महिन्याची 5 महिन्याचा एक प्लान आहे. परीक्षा पोस्ट फिक्स करा, एक्झाम फिक्स करा. नाही रिझल्ट आला तर त्याच्यानंतर बोला. ठीक आहे, हे पहिली चूक होते आपल्याकडून. अभ्यासाची योग्य स्ट्रॅटेजी होते का आपल्याकडून? नाही होते. आणि म्हणून तर आपण 1, 2, 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मग पुण्यासारख्या पेठेत असो किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये फक्त घरच्यांना अपेक्षा आणि अपेक्षांचं ओझं आपल्यावरती डोंगर बनवून घेतच. कारण काय आहे तर आपण स्ट्रॅटेजी आणि प्लॅनच बनवत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कमी वेळेमध्ये जास्त महत्त्वाचं वाचा. म्हणजे अर्थात काय सांगायचं आहे की तुम्हाला खूप मोठं काहीतरी जेवणाचं ताट दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये खूप सारे मेनू आहेत, पण ते काय ते युजलेस आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं काहीतरी खा की ज्याच्यातून तुम्हाला कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जास्त मिळेल. जी बॉडीला त्यावेळची आवश्यक गरज आहे त्या आवश्यक गरजा तिथून प्राप्त होतील, ना की एवढ्या मोठ्या ताटातून मिळतील. म्हणजेच आवश्यक आणि महत्त्वाचं तेवढंच वाचा जे आयोगाकडून अपेक्षित आहे, अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर एवढंच करा, यावरती भर द्या तुम्ही. महत्त्वाचं आहे अजून एक की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर द्या. क्वालिटीवरती आपण काय करतो की बाजूच्यानं 201 पानावरून 250 पानावरती गेलेलं आहे पुस्तक, पानं उलटत तर आपलं स्पीड एवढं वाढवून घेतो की आपल्याला कळत नाही की आपण क्वालिटीवरती काम करत असतो की फक्त पुस्तक लायब्ररीत बसून इतरांच्या तुलनेमध्ये पुस्तकाची पानं पलटत राहतो. तर हे नाही करायचं. तर आपल्याला क्वालिटीवरती काम करायचं आहे, आणि ज्यानं क्वालिटीवरती काम केलं त्यानं आज ड्रीम पोस्ट त्याची मिळवून बसलेली आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या महत्त्वाच्या गोष्टी मला सुचलेल्या होत्या, तो अनुभवाच्या होत्या, आणि हा अनुभव तुमच्याकडून अशाच प्रकारच्या चुका होऊ नयेत याच्यासाठी या सगळ्या गोष्टी मला वारंवार सांगाव्या लागतात. महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुम्हाला माहीत नाही असं आहे का? माहीत आहे, पण कोणीतरी रिअलाईज करून दिलं पाहिजे, कोणीतरी त्याचं उदाहरण दिलं पाहिजे, कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे. आयुष्यामध्ये माणसाला आपल्या चुका कधीच सापडत नाहीत. इव्हन तुम्हाला जगातलं काहीही सापडून जाईल, पण आपल्या चुका सापडत नाहीत. आपल्या स्वतःच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही खूप चांगल्या पोस्टवरती असाल, अर्थात तुमच्या ड्रीम पोस्टवरती असाल. की MPSC करत असताना चुका कोणत्या होतात हे एकदा लिहा तुम्ही. एकही मुलगा डायरी मेंटेन करत नाही, एकही मुलगा प्लान बनवत नाही, एकही मुलगा स्ट्रॅटेजी बनवत नाही, आणि म्हणूनच जो बनवतो ना तो आज पोस्ट होल्डर असतो, त्याच्या अंगावरती पेठेमध्ये गुलाल उधळला जातो. त्याच्यामुळे तुमचा प्लान, स्ट्रॅटेजी, क्वालिटी यावरती तुम्हाला भर द्यायचा. एक छोटीशी सूचना सांगतो.
सांगतो, आजच आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे इतिहासाची हिस्ट्री बाय सचिन गोळीक या आपली नवीन ॲप्लिकेशनवरती. ओके, या बॅचमध्ये साधारणतः PSI ST अर्थातच गट ब आणि गट क या पूर्व परीक्षेसाठी 2023च्या स्पेशल बॅच आहे. या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला जवळपास 70% ऑफ दिलेले आहे. म्हणजेच या बॅचची जी फी आहे 2,500 रुपये फी आहे, परंतु तुम्हाला ही बॅच फक्त 750 रुपये मिळते आणि यामध्ये फक्त पहिल्या 100 मुलांसाठीच ॲडमिशन आहे. त्याच्यानंतर ही ऑफर बंद होणार आहे आणि या बॅचची फी ही मोर दॅन 1,000 रुपीज असू शकते, म्हणजे 1200 पेक्षा जास्त फी असू शकते. तुम्हाला अर्ध्यामध्ये बॅच मिळते, म्हणजे 70% मध्ये बॅच मिळते. तर ही पटकन घ्यायची आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर हिस्ट्री बाय सचिन गोळीक ही प्ले स्टोअरवरती हे ॲप्लिकेशन आहे, हिस्ट्री बाय सचिन गोळीक हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला तिथं 750 रुपयेमध्ये बॅच दिसून येणार आहे. या बॅचमध्ये आपण आयोगाला जे अपेक्षित आहे हेच घेतलेलं आहे, ना की मला काय येतं यापेक्षा आयोगाला काय पाहिजे आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे, तर हे शिकवलेले सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. त्यानंतर जवळपास 15 प्रश्न विचारले जातात, हे 15 प्रश्नांची पूर्ण तयारी होते. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं, सरावासाठी तुम्हाला मायक्रो नोट्स त्यावरती काम चालू आहे, तर हे सगळे मायक्रो नोट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि या माध्यमातून तुम्ही तो नोट्स वाचा, त्याच्यानंतर तोच व्हिडिओ बघा, मग जिंदगीत कधी इतिहास वाचण्याची तुम्हाला गरज लागणार नाही. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं, एकूण याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. मी आकडा कमी टाकलेला आहे, परंतु व्हिडिओची संख्या वाढू जाते, कारण का तर इतिहास असा कोणता टॉपिक राहू नये की जिथून मी रेकॉर्ड नाही केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेला नाही. तर अशा प्रकारचे 30 पेक्षा जास्त व्हिडिओ. आणि तुम्हाला इतर ॲप्लिकेशन्समध्ये जर 2 पट वॉच टाइम मिळत असेल, तर इथं आपण 3 वेळा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहता येऊ शकतो. फक्त डिपार्टमेंटचे जे काही बांधव आहेत तर त्यांच्यासाठी फक्त हा व्हिडिओ अनलिमिटेड ठेवलेला आहे, कारण त्यांच्यावरती खूप सारा कामाचा लोड असतो आणि अनियमित वेळ असल्यामुळं त्यांना कधीही कोणत्याही वेळी पाहता यावा अनेक वेळा, त्याच्यासाठी आपण ती सोय करतोय. या बॅचचा कालावधी 6 महिने आहे. ही ऑफर फक्त 21 ते 25 डिसेंबरपर्यंतच आहे. मग पटकन तुम्ही काय करायचं, तर अशा प्रकारचे हे बॅच आहे, तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये एनरोल करा आणि ती बॅच खरेदी करा. चला आपल्या मेन बेसकडे जाऊया. अभ्यासक्रम काय सांगतोय मला सांगा. आयोगाने ब्लाइंडली टेस्ट घेतली का तुमची? ब्लाइंडली टेस्ट घेतलीच नाही. आयोगाने काय दिली की तुम्हाला प्रॉपर अभ्यासक्रम दिलेला आहे की प्रश्न तिथूनच येणार आहे आणि अभ्यासक्रमाचं नाव काय आहे, आधुनिक भारताचा इतिहास आणि संदर्भासहित, विशेष संदर्भ म्हणजे विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, संदर्भासहित महाराष्ट्राचा इतिहास असं दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला भारतात आलेली ईस्ट इंडिया कंपनीपासून महाराष्ट्र स्वतंत्र होईपर्यंत, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 1960 पर्यंत चालली, तर पर्यंत हा संपूर्ण इतिहास दिलेला आहे. मग याचं डिवायडेशन आपण पुढे बघणारच आहोत, परंतु यामध्ये इतिहासाचे विभाजन करत असताना आधुनिक भारताचा इतिहास, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 पासून 1947 पर्यंतचा. मी सिलेबसवरती जास्त बोलणार नाही, कारण तुम्हाला त्याची खूप सारे व्हिडिओज आणि तुमच्याकडे 2 पानाची एका पानाची PDF असते, त्यामध्ये एवढीच लाईन असते आणि तुम्ही सगळेजण एवढे जाणकार आहात की सिलेबस पाठ केल्याशिवाय कोणत्याही परीक्षेला समोर जात नाही. म्हणजे जर घराच्या बाहेर किंवा आउट ऑफ सिटी जर जायचं असेल तर तुम्ही बसचं टायमिंग, ट्रेनचं टायमिंग, फ्लाईटचं टायमिंग किंवा तुमच्या गाडीचं पेट्रोल, हवा आणि गाडीची कंडिशन चेक केल्याशिवाय तुम्ही बाहेर रोडवरती निघत नाही, हे मलाही माहित आहे. त्याच्याचप्रमाणे जर सिलेबस जर तुम्ही बघून निघला नसाल किंवा अभ्यास जर करत असाल तर तुम्ही मात्र चुकीच्या मार्गावरती आहात. म्हणून प्रत्येक मुलाने हा सिलेबस बघितलेला आहे. याच्यावरती मी जास्त वेळ घेणार नाही आणि घेण्यासारखे फॅक्ट पण नाही, परंतु इथं थोडक्यात सांगून देईल की तुम्हाला 1600 ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्याच्यानंतर 1905 पासून 1960 महाराष्ट्र स्वतंत्र होईपर्यंत, म्हणजे इथं आधुनिक भारताचा इतिहास आणि इथं महाराष्ट्राचा इतिहास, हे संपूर्ण सिलेबस अशा सिलेबसमध्ये दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये इतिहासाचं विभाजन महाराष्ट्र आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे की 1600 पासून सुरुवात केली ते 1947 पर्यंत हे सगळे व्हिडिओ टप्प्याने आणि अनुक्रमे सगळे व्हिडिओ अपलोड होत आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा तेवढ्याच ताकदीनं परीक्षाभिमुख शिकवला जात आहे. यानंतर आता महत्त्वाचं आहे की आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो स्टार्ट कसे झाला आणि कशा प्रकारे त्याचा एंड झालेला होता. थोडक्यामध्ये मी सांगून देतो तुम्हाला की परकीय व्यापारी कंपन्या या भारतामध्ये आलेल्या होत्या. मग याच्यामध्ये सुरुवात झाली होती पोर्तुगीज असेल, डच असेल, इंग्रज आणि फ्रेंच. ठीक आहे. PDEF हा भारतात येण्याचा परकीय व्यापारी कंपन्यांचा क्रम होता. या क्रमावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यांच्यामध्ये स्पर्धा झाली लागली आणि स्पर्धा लागली असताना इथे युद्ध सुरू झाले. मग युद्ध करत असताना परकीय आणि त्याचबरोबर देशी अशा दोन्ही सत्ताधीशांबरोबर ह्या युरोपीय कंपन्यांनी युद्धाला सुरुवात केली. त्याच्यानंतर जो प्रदेश इंग्रजांनी जिंकलेला होता, अगदी बलशाली इंग्रज झाले होते, त्यांनी काय केलं तर जिंकलेल्या प्रांतावरती गव्हर्नर जनरल आणि त्याचबरोबर व्हाईसरॉय ह्या वेगवेगळ्या पदांची निर्मिती केली. भारतात भ्रष्टाचार कंपनीचा जास्त वाढू लागला म्हणून त्यांनी महत्त्वाचे कायदे
कायदे करायला सुरुवात झाली 1773 पासून 1947च्या कायद्यावरती प्रश्न आलेला आहे, 73 प्रश्न आलेले, सगळे कायदे घेतले. त्यानंतर ब्रिटिश लोकांना असं वाटलं की आपण जे भारतामध्ये आर्थिक शोषण करतो तर याच्या पाठीमागे आपली सामाजिक आर्थिक धार्मिक सुधारणावादी भूमिका ही पडद्याच्या आतमधून आपल्याला दाखवता आली पाहिजे, म्हणून त्यांनी शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकासाला सुरुवात केलेली होती. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1813 मध्ये पहिल्यांदा भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी 1,00,000 रुपयाची तरतूद केलेली होती. त्याच वेळी मुक्तता धोरण राबवलं आणि मुक्तता धोरणाच्या अंतर्गत त्यांनी काय केलं, ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला प्रोत्साहन दिलं. मग भारतामध्ये अमेरिकन ख्रिश्चन मिशनरीज भारतामध्ये यायला सुरुवात झाली होती, ज्याचा सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये प्रस्थ आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, ज्याच्यावरती आमच्या एका क्लासमेटने अहमदनगर जिल्ह्यामधील ख्रिश्चन मिशनरीचा अभ्यास याच्यावरती MPhil केलं, मास्टर ऑफ फिलॉसॉफी केली, रिसर्च केलेला होता. त्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या संघटना सुरू झाल्या. मग संघटना सुरू झाल्या इंग्रजांच्या विरोधामध्ये. त्यानंतर काही महत्त्वाच्या व्यक्ती या इथे येतात. मग राजकीय आर्थिक धार्मिक शैक्षणिक सगळ्या बाबतीमध्ये पुढे जाता काही महत्त्वाच्या घटना येतात. मग खूप साऱ्या घटनांची लिस्ट बनते, इथं वेळ घेत नाही तुमचा. त्यानंतर आंदोलनं आणि चळवळी, जेव्हा राष्ट्रवादाची भावना भारतीय लोकांमध्ये जागी होत होती तर त्यावेळी काय झालं तर आंदोलन मोर्चे चळवळ सत्याग्रह आणि अशा प्रकारच्या घटनांना वळण मिळू लागलं. म्हणजेच इथं महात्मा गांधीजी असतील किंवा त्याच्यापूर्वीचे क्रांतिकारक समाजसुधारक राजकारणी लोक आणि वेगवेगळ्या आर्थिक बाबतीमध्ये भारतीय लोकांना राष्ट्रवादी दृष्टिकोन दाखवणारी लोक हे सगळे इथे येऊन जातात. जहालवाद मवाळवाद तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. 1885 नंतर हा उदयाला आला होता. ब्रिटिशांची नीती काय होती, फोडा, राज्य करा, व्यापार करा आणि आर्थिक नफा कमवा, ही राजनीती होती. त्याचबरोबर गांधी युग सुरू झालं आणि त्याचा परिणाम म्हणजेच 1947 मध्ये भारताला स्वतंत्र. हा आहे आधुनिक भारताचा इतिहास, जो आपण सविस्तर स्टार्ट टू एंड पर्यंत इथं घेणार आहोत. हा सिलेबस आहे. आता अजून एक आहे की महाराष्ट्राचा इतिहास पण पाहिला पाहिजे. मग संयुक्त महाराष्ट्राची मराठी भाषिक प्रांताची संकल्पना, राष्ट्रवादी भावना, म्हणजे आम्हाला मुंबईसह मराठी भाषिकांचा महाराष्ट्र पाहिजे, ही भावना जोपर्यंत या लोकांमध्ये येत नाही तोपर्यंत एखादा आंदोलन चळवळ होत नाही. आणि म्हणून इथं काय केलं तर भाषिक प्रांताचा नंतर राष्ट्रवादाची भावना एवढ्या जोरात उफाळून निघाली की गुजरात हे वेगळंच निघालं पाहिजे आणि महाराष्ट्राला बॉम्बे मिळालंच पाहिजे. म्हणजेच अशा प्रकारचे नारे असेल किंवा अशा प्रकारची लोक याच्यासाठी हुतात्मा झालेली होती. त्यानंतर अनेक परिषदा भरवल्या गेल्या, काही महत्त्वाच्या व्यक्ती अध्यक्ष. मग याच्यामध्ये रामराव देशमुख यांच्यावरती लेटेस्टमध्ये क्वेश्चन आलेला होता, एका परिषदेचे अध्यक्ष होते. दुसरं काही महत्त्वाच्या घटना खूपच IMP आहेत, यावरती प्रश्न विचारतात. खूप मोठा संघर्ष उभा राहिला होता. अर्थात मोरारजी देसाई आणि सखा पाटील ह्या दोघांपैकी जो सभा झालेली होती दादर चौपाटीवरती, तर सूर्य आणि चंद्र असेपर्यंत किंवा सूर्य असेपर्यंत आम्ही महाराष्ट्राला मुंबई देणार नाही, त्याचबरोबर 5000 वर्षामध्ये सुद्धा मुंबई महाराष्ट्रात, असे भडकाऊ वक्तव्य, त्याच्यानंतर गोळीबार, त्याच्यानंतर हुतात्मा, ही श्रृंखला अखंडित 1960 पर्यंत चालू होते. त्यामध्ये राजकारण घुसलं, त्याच्यानंतर समाजसुधारकांचा रोल आहे महाराष्ट्रातील. तर हे आधुनिक अर्थात महाराष्ट्राचा इतिहास या टॉपिकमध्ये आपण सविस्तर इथं पाहणार आहोत. अजून एक महत्त्वाचं आहे की याचीही कल्पना तुम्हाला असायला पाहिजे की कोणत्या टॉपिकवरती कोणते प्रश्न आणि कशा पद्धतीनं कधी विचारलेले आहेत, तर कोणते प्रश्न कोणत्या टॉपिकला आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यावरती काय करता येतो, जास्त भर देता येतो, जास्त वजन देता येतं. तर आधुनिक भारताचा इतिहास, महत्त्वाचे कायदे 19 प्रश्न विचारलेले आहेत. गव्हर्नर जनरल टोटल 19 प्रश्न विचारलेले आहेत. ब्रिटिशांचे सामाजिक आर्थिक धोरण 25 प्रश्न विचारलेले आहेत. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जमीन महसूल पद्धती, यामध्ये 10 प्रश्न. 1857चा उठाव 20 प्रश्न. कंपल्सरी कंबाईन मध्ये 1 प्रश्न विचारला जातो. ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती 10 प्रश्न विचारलेले आहेत. भारतातील वृत्तपत्र 7 प्रश्न. सामाजिक सुधारणा चळवळी 31 प्रश्न. हा खूप IMP टॉपिक आहे. कंपल्सरी शाहू फुले, आंबेडकर, कर्वे, रानडे, वीरा शिंदे, पंडिता रमाबाई या 6 महत्त्वाच्या व्यक्तीवरती कंपल्सरी क्वेश्चन असतो. आयोगाचं टायटलच ते आहे. काँग्रेस पूर्व राजकीय संघटना 8 क्वेश्चन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अधिवेशन 23. मवाळ कालखंड 3 प्रश्न. जहाल कालखंड 2 प्रश्न. ही महत्त्वाची संख्या आहे प्रश्नांची. आणि या संख्येवरती तुम्हाला अंदाज जर आला असेल की जिथं जास्त प्रश्न आहेत तिथं मी IMP केलं, त्याचं कारण काय आहे तर इथं सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. मग तुम्हाला फोकस तिथंच करायचं. बरं, याचा अर्थ असा नाही की मवाळ कालखंडाला तुम्ही स्किप करावा. कोणताही घटक, कोणताही विषय, कोणताही चॅप्टर, कोणताही टॉपिक तुम्हाला स्किप करायचं नाही. भरोसा नाही आयोगाचा की कुठून प्रश्न येतो. तुम्हाला थिंकिंग लेवल वाढवायचे, एक तर शिक्षक आणि त्याचबरोबर आयोगाच्या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे, तरच तुम्ही पास होऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बंगालची फाळणी 7 प्रश्न आहेत. मुस्लिम
मुस्लिम लीग आहे 4 प्रश्न आहेत. गदर आणि होमरूल चळवळ 7 क्वेश्चन आहेत. महत्त्वाचे सत्याग्रह 8, असहकार खिलाफत चळवळ 11, स्वराज्य पार्टी स्वराज्य पक्ष 4, सविनय कायदेभंग 10 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट 8 क्वेश्चन, राष्ट्रीय चळवळ 7 क्वेश्चन, चले जाओ 4 क्वेश्चन, क्रांतिकारी 22 क्वेश्चन विचारलेले आहेत. एक प्रश्न राज्यसेवेमध्ये कंपल्सरी क्रांतिकारकांवरती असतो. बघा लक्षात ठेवा, मी राज्यसेवा म्हणतोय की कंबाईन म्हणतोय, या शब्दावरती सुद्धा तुमचं लक्ष असायला पाहिजे. राष्ट्रीय चळवळ 5 क्वेश्चन आहेत, डाव्या चळवळी 5 क्वेश्चन आहेत, आदिवासी आणि कामगार यावरती 18 क्वेश्चन आहेत. हे टॉपिक तुम्हाला निवडता आले पाहिजेत. यालाच अनालिसिस म्हणतात की ज्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन आहे, फिक्स क्वेश्चन असतो. तुम्हाला एक जॉग्राफीची कन्सेप्ट सांगतो. लोकसंख्या या टॉपिकवरती एक फिक्स क्वेश्चन असतो. भारतातील समाजसुधारक यावरती एक महाराष्ट्रातील एक फिक्स क्वेश्चन असतो. असे टॉपिक तुम्हाला निवडता आले पाहिजेत. गणितामध्ये वय आणि वयोमान याच्यावरती एक फिक्स क्वेश्चन असतो. अशा प्रकारचं टॉपिक अनालिसिस आपल्याला जमलं पाहिजे. चॅप्टर अनालिसिस, हेडलाईन अनालिसिस जमलं पाहिजे. ज्याचा प्रश्न येतो त्यावरती तुमचा टाइम प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्ट करा, तरच तुमचा निकाल अर्थात तरच तुमची पोस्ट मिळू शकते, मार्क घेऊ शकता. आता हे झालं कोणतं, तर महत्त्वाचा आधुनिक भारताचा इतिहास. मग महाराष्ट्र पण आहे ना, तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाज सुधारकावरती 32 प्रश्न विचारलेले आहेत. व्हेरी IMP टॉपिक आहे. कामगार अस्पृश्य आणि स्त्री चळवळ 22 प्रश्न विचारले, इथं 32. महाराष्ट्रातील वृत्तपत्र 13 क्वेश्चन, स्वतंत्र चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान यावरती 35 सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ 3 प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम 2 प्रश्न, महाराष्ट्राचा विकास यावरती अर्थात महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतरचा 4 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे आहे प्रश्नांची एकूण संख्या. ही संख्या जर तुमच्या लक्षात राहिली तर मात्र तुम्हाला अंदाज येऊन जातो की कशावर फोकस करायला पाहिजे. 22 आहे, 32 आहे आणि 35 आहे. मग 100% डोळे झाकून हे टॉपिक करा ना. कंपल्सरी एक प्रश्न येणार असतो आपल्याला प्रत्येक टॉपिकमधून. तर अशा प्रकारचं अनालिसिस तुमचं जमायला पाहिजे. आता अजून एक महत्त्वाचं आहे की MPSCचा अभ्यास करत असताना आपण पाठीमागं खूप एक वास्तववादी सत्य सांगून देतो तुम्हाला. जसा मी अभ्यास करतो आणि अभ्यास करत असताना कोणकोणत्या समस्यांना फेस करावं लागत होतं आणि आताही करावं लागतं. तर तुमच्या लेवलवरती किंवा तुम्ही ज्या पद्धतीने विचार करतात ते फेस करता, तर हे काही पॉईंट्स मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पण एहसास होऊ शकतो की आपल्याला प्रॉब्लेम फेस करतोय, पण त्याचं वास्तव आपल्याला किंवा त्याची रियालिटी आपल्याला नसते किंवा आपल्याला भानच नसतं की मी या फेजमधून प्रवेश करतोय किंवा सफर करत असतो. काय आहे की खूपच कमी दिवस राहिलेले आहेत. आपण याचा अनालिसिस करतोय का, 4 महिने राहिलेत. मग योग्य प्लॅन बनवला पाहिजे, स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. तर खूपच कमी दिवस राहिलेले आहेत. हे कमी दिवस आपण मोजले पाहिजे. खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. हेच कमी दिवस आहेत, हे रोज काउंट करून मोजून तुम्ही ठेवलं पाहिजे. एक दिवस गेला तर त्याच्यावरती म्हणजे फुल टेन्शन आलं पाहिजे याचं की आपल्याला कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये प्रोडक्टिव्ह काम करायचं आहे, क्वालिटीचं वर्क करायचं आहे. लक्षात आलं. आणि म्हणून कमी दिवस राहिलेत याचं प्रेशर घेऊ नका, याचं बॉदरिंग करून घेऊ नका. तर कमी दिवस राहिलेत याला पॉझिटिव्हमध्ये, प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे. म्हणून नेहमी MPSCचा अभ्यास करत असताना एक स्माइली फेस आणि दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी राहता आलं पाहिजे. आणि हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा तुमचा स्टँडर्ड रेज करायला मदत करणार आहे 100%. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह विचारांनी जर राहत असाल, दिवसाची सुरुवात जर करत असाल, तर दिवसभर निगेटिव्ह विचार हे तुमच्या आसपास सुद्धा फिरकणार नाहीत. म्हणून लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज असतील, प्रत्येक वेळी जेव्हा हे महान योद्धे असतील, तर युद्धावर जात असताना एकच विचार करायचे की युद्धामध्ये मी जिंकणार आहे. हा पॉझिटिव्ह विचार करायचा. आणि तिथे गेल्यानंतर भलेही सैन्यशक्ती जरी कमी असली तरी ह्यांचा विजय व्हायचा. कारण का, तर पॉझिटिव्ह विचार करून जात होते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात ही तुम्ही पॉझिटिव्ह विचाराने केली पाहिजे. आणि सकारात्मक विचार करून कोणी एक्सपायर झाले याचं उदाहरण जगामध्ये आजही नाही. कमी दिवस राहिलेले आहेत, हे पॉझिटिव्ह विचार करा. स्वतःच्या मनाला स्वतः इंडिकेशन्स द्या की दिवस कमी राहिले तर अभ्यास चांगला केला पाहिजे, क्वालिटीचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग याला नकारात्मक विचारांपासून दूर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय असतं, तर दुसरं आहे की खूपच घरची परिस्थिती आहे बेताची, आर्थिक परिस्थिती खूपच खराब आहे. बघा, प्रत्येक जण काही तोंडामध्ये चांदीचा चमचा घेऊन आलेला नाही. प्रत्येकाला अधिकारी व्हायचं आहे. आणि अधिकारी होण्यासाठी तुमच्यावरती ज्यांनी पैसे लावलेले आहेत, तुमच्यावरती ज्यांनी वेळ पैसा ह्या दोन्ही गोष्टी खर्च केलेल्या आहेत, तर त्याला बिलकुल एक सेंटेन्स एक गोल्डन लाईन लक्षात ठेवा की ज्यांनी तुमच्यावरती वेळ आणि पैसा खर्च केलेला आहे त्याला अजिबात एहसास वाटू देऊ नका की चुकीच्या घोड्यावरती पैसे लावले. आणि म्हणून तुमचं स्पीड जे आहे तर हे अफलातून असायला पाहिजे, विथ क्वालिटी आणि प्रोडक्टिव्ह टाईम. नसेल तर तुमच्याकडून जिंदगीत काय होणार नाही. एक उदाहरण सांगतो की काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने काय केलं, तर कार घेतली. सिंपल उदाहरण आहे. माझ्या एका मित्राने कार घेतली. काही दिवस त्याचा EMI जो होता तो 15,000 होता. आणि 15,000 एक वर्ष भरला. त्याच्यानंतर त्याला जड जाऊ लागलं म्हणून त्यानं कार विकायचा निर्णय घेतला. त्याला वडिलांनी सांगितलं की ती गाडी ठेव, कारण खानदानीमध्ये पहिली गाडी घेतलेली आहे तू.
ठीक आहे. मग त्या मित्राने विचार केला की मी वयाच्या 26व्या वर्षी 27व्या वर्षी जर गाडीचा EMI 15,000 जर भरू शकत नाही तर मी एवढ्या मोठ्या जिंदगीमध्ये काय करू शकतो. त्यानं विचार केला आणि स्वतःला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये कन्वर्ट केलं. त्यानं सांगितलं गाडी नाही विकायची, गाडी नाही विकायची. त्यानं काय केलं, 15च्या ठिकाणी 18,203 रुपये EMI करून घेतला. लक्षात ठेवा, त्याला म्हणतात रेज युअर स्टँडर्ड. आणि त्यानं 18,000चा EMI करून घेतला. आणि त्यानं मला सांगितलं की सर अशा प्रकारचा EMI करून घेतलाय आणि मी जीव तोडून काम करू शकतो कारण माझा EMI 3,000-4,000 वाढलेला आहे. लक्षात येतंय. म्हणून याला म्हणतात रेज युअर स्टँडर्ड. म्हणजेच मिखा सिंग पहिले पळत असताना आपलं बनियल काढून हे मग्ग्यामध्ये पिळत होते आणि मग्गा भरत होता. त्यांनी काय केलं, जास्त पळाले आणि जास्त पळून त्यांनी काय केलं तर ते बनेल जे आहे तर ते बकेटमध्ये पिळू लागले. म्हणजे त्यांनी आपला स्टँडर्ड वाढवला, म्हणजे वर्कआउट वाढवलेलं. तर हे जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर आहेत. मिखा सिंग बघत चला कधी तुम्हाला अडचण झाली तर हे उदाहरण मी जस्ट तुम्हाला समजावून सांगण्यासाठी सांगितलं की तुमचा स्टँडर्ड वाढवला पाहिजे. म्हणजेच आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलेला नाही. तुम्ही पास झाला की तुमच्या 7 पिढ्या सुधारणार आहेत. तुम्ही आदर्श अधिकारी बनणार आणि तुमच्या मार्गावरती तुमची सगळी पाठीमागची पिढी येत असते. म्हणून तुमच्यावरती अपेक्षांचं ओझं आहे तर तुमच्यावरती जबाबदारी आहे की तुम्ही अधिकारी झालं पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती चांगली नाही. घरचे 8 तास कुठेतरी काम करतात उन्हाळ्यात ऑफिसमध्ये इकडं तिकडं, तेव्हा कुठेतरी तुम्ही 15 तास इथं काय करता, अभ्यास करत असता. आणि ते प्रोडक्टिव्ह आणि क्वालिटीचा अभ्यास झाला पाहिजे. प्रत्येक वेळी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या नसतात. प्रत्येक वेळी तुम्हाला रिअलाईज पण झालं पाहिजे की इकडं 8 तास काम करतात तेव्हा कुठेतरी मी फॅन AC आणि कोणत्या तरी चांगल्या क्लासरूम आणि लायब्ररीमध्ये कंपार्टमेंटमध्ये बसतोय, तर याचा अर्थ की कोणीतरी कुठेतरी काम करतं आणि त्याचा पैसा माझ्यावरती लावलेला असतो. मग याचा मायक्रो अनालिसिस विचार केला तुम्ही कधी? दिवसाचा माझा खर्च 300 रुपये, 500 रुपये आहे, 200 रुपये आहे किंवा 1,000 रुपये खर्च आहे, तर या 1000च्या तुलनेमध्ये मी अभ्यास करतो. की जेव्हा मी दिल्लीमध्ये UPSC करत होतो ना तर त्यावेळी हा विचार करत होतो मी. कोणता? की माझे दिवसाचे 300 रुपये 400 रुपये जातात ना, तर मी त्या तुलनेमध्ये अभ्यास होतोय का? आणि ज्या दिवशी अभ्यास होत नव्हता ना तर त्या दिवशी एवढं गिल्टी फील होत होतं की ज्यांनी पैसे लावलेले आहेत तर त्याने कदाचित त्याला फील होत असेल, त्याला झोप लागत नसेल की मी ज्याच्यावर पैसे लावले ना तर तो अभ्यास करतोय का टाइमपास करतोय किंवा त्याचा दिवस फेल गेलेला आहे का. म्हणून हे रिअलाईज झालं पाहिजे. मी थोडंसं इमोशनल नाही करत तुम्हा सगळ्यांना, पण हे वास्तव सांगतो तुम्हाला की असं जर केलं तर मात्र तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. जसं येणं एक गाडीचा EMI भरू शकत नाही तर येणं काय केलं तर जिंदगीत काही करू शकत नाही. तुम्ही जर ही परीक्षा नाही पास होऊ शकत तर तुम्ही प्लॅन B वरती शिफ्ट होता की नाही मला ते पण करायचं आहे. तुम्ही इथंच नाही करू शकले तर इथं काय करू शकणार आहे. हे सिंपल सेंटेन्स आहे. आणि स्वतःला असं सांगा ना तुम्ही की नाही मी करू शकतो, आय कॅन डू इट, हे सांगा तुम्ही करू शकता. वय वाढत आहे प्रत्येकाचं आणि ही समस्या आहे. परवाचा लेख वाचला असेल तुम्ही सगळ्यांनी की या MPSC आपल्याला जगू देत नाही. MPSC आपल्याला या प्रोसेसमधून बाहेर फेकत नाही. त्याचं कारण सांगतो. वास्तवात तुम्ही विचारच नाही केला याचा कधी. बघा इथं कोणती परीक्षा आहे तर इथं ऑक्टोबरमध्ये एक पेपर झाला. ठीक आहे. ऑक्टोबर नंतर इथं नोव्हेंबरमध्ये एक पेपर झाला. प्रत्येक 4 महिन्याला एक पेपर असतो आयोगाचा. प्रत्येक 4-3-4-5 महिन्याला पेपर असतो. म्हणजेच काय असतं तर नोव्हेंबरमध्ये पेपर झाल्यानंतर पुढचे 4-5 महिने गेले म्हणजे एप्रिलमध्ये पेपर आला. त्याच्यानंतर लगेच 1 महिना गेला आणि जूनमध्ये पेपर आला. परत याच्यामध्ये पूर्वीच्या परीक्षांची या परीक्षेची एखादी पूर्व परीक्षा जर पास झाला तुम्ही तर याची परत इथे मेन्स असते 2 महिन्यानंतर. हे वर्षानुवर्ष चक्र चालत राहतं. ह्या चक्राच्या बाहेर तुम्ही कधी पडणार आहे? अर्थातच एकच ऑप्शन आहे की तुम्ही फटकन पास व्हा. मी तुम्हाला लास्ट टाइम लेक्चरमध्ये स्पर्धाग्रामचं सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप सारं भयान वातावरण आहे. या वातावरणामध्ये या मायाजाळातून जर बाहेर पडायचं जर असेल तर तुमच्याकडे एकच उपाय आहे की प्रामाणिक अभ्यास करा, जिद्दीनं अभ्यास करा. आतमधून स्पार्क झाला पाहिजे, असा मोठा स्फोट झाला पाहिजे की नाही मला केल्याशिवाय माझ्याकडे ऑप्शन नाही. कारण का तर कोणीतरी म्हणजेच आपल्यावरती पैसे लावले तो भाग वेगळा आहे. मी रिपिटेशन करून तुम्हाला इरिटेट नाही करत आहे, पण आपण काय करतोय तर आपलं स्वतःचं अर्निंगचं एज घालवून ठेवतोय. अजून एक दुसरी गोष्ट, आपण स्वतःचं एन्जॉयमेंट करण्याचं वय तिकडे घालवून ठेवतोय. कोणीतरी खूप सारे एन्जॉय करत असतो, ज्याच्याकडे पैसे आहेत, वेल सेटल आहे, आणि आपण काय करतो तर आराम पाने के लिए आराम खो दे रहे हैं हम लोग. म्हणजेच काय तर अर्निंग आणि एन्जॉय ह्या दोन्ही गोष्टी आपण पणाला लावलेल्या आहेत. म्हणजे 2 E आपण पणाला लावले. मग तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की तुम्ही प्रामाणिक अभ्यास करा आणि तुम्ही फटकन पास होऊन जा. कारण का तर यामध्ये पडलात परंतु बाहेर निघणं या चक्रव्यूहामधून अवघड नाही. प्रामाणिक अभ्यास केला तर 100% तुम्ही यातून बाहेर पडू शकता. प्रत्येकाचं वय वाढत आहे. आता वय वाढतंय म्हणजे याच्यामध्ये बॉईज आहे ना गर्ल्स आहेत. मुलींच्या पाठीमागं लग्नाचा तगाता लावला जातो आणि मुलांच्या पाठीमागं इन्कम सोर्स घे कारण तुझ्या पप्पाला काम करायचं होत नाही आता.
आणि घरी 15-20 हजार आले पाहिजेत. जर काम केलं तरच जेवण मिळते, अशी परिस्थिती आहे. हे वास्तव आहे, तुम्हाला नाकारता येणार नाही. भलेही तुमच्या घरी खूप खाण्यापिण्याचे किंवा घरी अधिकारी जरी असतील, तर काही लोकांची परिस्थिती अशी आहे की आज काम केलं तर दुसऱ्या दिवशी मिळतं. मग वय वाढतंय तर जबाबदारीने अभ्यास का नाही करत आहे. जशा पद्धतीने एखादा गृहस्थ आपलं कुटुंब जबाबदारीने चालवत असतो, तशा पद्धतीनं तुम्ही जबाबदारीनं का अभ्यास नाही करत आहे. का रिअलाइज होत नाही, का चुका लक्षात येत नाही. चुका लिहिण्याचा प्रयत्न करा ना एकदा डायरीमध्ये. आज सगळ्यांनी हेच काम करा. तुम्ही चुका लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चुकांची खूप मोठी लिस्ट बनते आणि त्याच्यावरती त्या चुका दुरुस्त करण्यासाठी उद्या सकाळपासून 6 वाजल्यापासून कामाला लागा. का होत नाही. मला एका मित्राने सांगितलं होतं, मी सकाळी 6 नंतर उठतच नाही. त्याला एक साधा सोपा उपाय सांगितला. 6 नंतर उठत नाही, 6ला अलार्म लावतो ना, 6च्या पुढे जातो, 6च्या अगोदर कधीच उठत नाही. तर अलार्म लावला तरी बंद करून झोपतो. मी त्याला साधा उपाय सांगितला, 50 रुपयाची नोट असते का भाऊ तुझ्याकडे? असते. काय कर, संध्याकाळी उशाला 50 रुपयाची नोट घेऊन झोप आणि सकाळी अलार्म बंद करून जर उठला ना, तो उठतो त्या क्षणाला तो 50-20 रुपयाची नोट फाडून टाक. 2 दिवसानंतर तो जिंदगीत कधी 6 नंतर उठणार नाही. हा उपाय अंमलात आणा तुम्ही पण. लक्षात आलं? चलो, त्यानंतर इथं एक खूप सेन्सिटिव्ह पार्ट असतो बघा. काही लोकांना जॉब केल्याशिवाय जमतच नाही. काही लोकांना आपलं घर सांभाळल्याशिवाय जमत नाही. म्हणून अशा लोकांसाठी खूप चॅलेंजिंग काम असतं की MPSCचं घर सांभाळायचं, जॉब सांभाळायचा, लेकरं सांभाळायचे, घरच्यांचं प्रेशर सांभाळायचं, पाहुणचार सांभाळायचा. आणि अशा परिस्थितीतून आपण अभ्यास करत असतो. त्यावेळी फक्त प्लान आणि स्ट्रॅटेजी हेच तुमच्या कामाला येत असतं. म्हणजे पुण्याच्या सिटीमध्ये राहून, पेठेमध्ये राहून 15 तास अभ्यास करणारा आणि एखादी गृहिणी गावाकडे 4 तास अभ्यास करणारी, 15 तास अभ्यास करणारा, दोघांमध्ये अभ्यासाचे कंपॅरिझन तेवढंच होतं. कारण का, तर इथं जबाबदारीने अभ्यास करत राहतात. आणि पुण्यामध्ये की कोणीतरी पैसे लावलेत म्हणून 15 तास क्वालिटीने अभ्यास करणारे आपले मित्रमैत्रिणी मिळत राहतात. म्हणून यांच्याकडे चॅलेंजिंग असतं. आणि मग या लोकांना सुद्धा, हे लोक सुद्धा पास होत असतात. कारण का, तर त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. जसं तुम्ही पुण्यात राहून करता तसं ग्रामीण भागामध्ये पण करत असता. अपेक्षांचं ओझं असतं. किती दिवस ओझं घेऊन तुम्ही जगणार आहे, किती दिवस जगणार आहात ओझं घेऊन. या अपेक्षांचा आपल्यावरती एक दिवस असा डोंगर वाढत चाललेला आहे आणि त्या अपेक्षांच्या डोंगराखाली आपला चुरा होऊन चाललाय. मग याच्यावरती एकच उपाय की तुम्ही अभ्यास करा, प्रामाणिक प्लान बनवा, कुठं चुकतंय ती लिहा. मार्गदर्शक खूप सारे आहेत. एक वेळ अशी होती की आमच्या वेळी सांगायलाही कोणी नव्हतं की तू हे वाचलं पाहिजे किंवा ते वाचलं पाहिजे. पण परिस्थिती आता अशी झाली की तुम्हाला खूप इझिली नंबर्स मिळून जातात. जे मार्गदर्शक तुम्हाला असं वाटतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझी फिलॉसॉफी हे सांगते की तुम्हाला जर पॉझिटिव्ह बोलणारा व्यक्ती जर नाही सापडला तर त्या व्यक्तीला बाजूला काढून टाका, डिलीट करा, स्किप करा, ब्लॉक करा, बाजूला काढून टाका. आणि तुमच्याबद्दल नेहमी त्या व्यक्तीने सकारात्मक बोललं पाहिजे. आणि सकारात्मक बोलणारा व्यक्ती हाच सोबत ठेवा, कारण तो तुम्हाला नेहमी एक एनर्जी देण्याचं काम करतो. जो तुमच्या प्रगतीबद्दल बोलतो असाच व्यक्ती तुम्ही ठेवा. म्हणून अपेक्षांचं ओझं झालेलं आहे खूप. आणि ओझं कमी करायचं असेल तर मात्र तुम्ही ताकदीनंच अभ्यास करायला पाहिजे. आणि ती ताकद तुमच्यामध्ये अफलातून असायला पाहिजे. जशा पद्धतीनं एकदा घोड्याची रेस बघायला गेलो होतो. त्या घोड्याला माहीत नव्हतं मी का पळतोय, पण त्याला एवढं माहीत होतं की माझा वर बसलेला मालक हा मला त्रास देतोय, म्हणून तो पळत होता. त्याला जिंकणं आणि हरणं या दोन्ही गोष्टी माहीत नव्हत्या. परंतु त्याला जो पेन होत होता ना, त्याच्यामुळे तो घोडा काय करत होता, स्पीडने पळत होता. आणि जेव्हा जिंकलं जातं त्यावेळी त्या घोड्याचा मालक आणि वर बसलेला जो काय रायडर असतो ते दोघे येतात आणि त्याला चुंबन करतात. कारण का, तर त्यानं दिलेला पेन असतो त्याच्याबद्दल तो एक्स्ट्रीमली सॉरी म्हणतो, परंतु तू जिंकून माझं नाव आज काय केलेस, मोठं केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. किती दिवस आपण अपेक्षांच्या ओझ्याखाली जगणार आहात. पण तुम्ही एकदा जर आदर्श अधिकारी होण्याचा रस्ता जर तयार केला तर तुमच्या 7 पिढ्या त्या रस्त्यावरून चालत असतात. जर घरामधून तुमच्यापासून सुरुवात होणार असेल तर. ठीक आहे, अशा पद्धतीने हे तुमचे प्रश्न आहे. त्या तुमच्या प्रश्नावरती कोणी बोलत नाही, मी इथं बोलण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. आता अभ्यासाचं संदर्भ, साहित्य आणि संदर्भ ग्रंथ कोणकोणते वाचायचे. तुम्ही सगळ्यांनी अपेक्षा करतो की सुरुवात करताना स्टेट बोर्ड चांगले वाचलेले असतील, YCM पण चांगले वाचलेले असतील. पण त्याच्या व्यतिरिक्त इथं आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या का? कारण का, तर जोपर्यंत आपण आयोगाच्या म्हणजे भूतासारखं दिसायचं असेल तर तुम्हाला भूतासारखा मुखवटा घालावा लागतो. आयोगाची प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा जो फ्रंट असतो, जो चेहरा असतो, तर ह्या चेहऱ्यावाल्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहेत का? आयोगाच्या प्रश्नपत्रिका, त्याच्यातून ॲनालिसिस करा, प्रश्न विचारण्याची पद्धत कोणती आहे. मग काय करा, तर असं ठरवा की इथं महात्मा फुलेवरती प्रश्न आलाय, पुढे शाहू महाराजांवरती प्रश्न आलाय, परत पंडिता रमाबाई, परत आंबेडकर. तर हे ठरवा ना तुम्ही की इथं रिपिटेशन कोणाचं होऊ शकतं, हे ॲनालिसिस करा. त्याचप्रमाणे अशाच सम प्रश्नपत्रिका ज्यांच्या असतात तर या सरावासाठी 1 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत घ्या आणि 15 नंतर पर्यंत रिव्हिजन करा. कारण का, तर हे प्रश्नपत्रिका बनवणारे जे अकॅडमिक्स किंवा जे शिक्षक किंवा जे असतात तर हे टफ बनवतात, जेणेकरून तुमचा स्टँडर्ड वाढला पाहिजे.
आणि त्यामध्ये आपल्याला न वाचलेल्या गोष्टी येतात म्हणून आपण निगेटिव्हमध्ये जाऊ शकतो. म्हणून आता प्रश्नपत्रिका वाचू नका, 1 ते 15 एप्रिलपर्यंत वाचा. 15 नंतर ते बाजूला ठेवा आणि नवीन डाटा जो मिळतो तो स्टोअर करून ठेवा तुमच्या ब्रेनमध्ये. एक्झामच्या 1 तासामध्ये 60 मिनिटामध्ये फक्त 35 ते 40 सेकंद मिळतात. त्यामध्ये सगळ्या फाईल ओपन करा की कोणता प्रश्न कधी वाचला होता, त्याचं उत्तर योग्य काय असायला पाहिजे. पाठ्यपुस्तकं 5, 8, 11 पैकी 11 खूप महत्त्वाचं आहे, बाकीचे महत्त्वाचे आहेत. हे वाचले का? दुसरी गोष्ट, तुम्ही युनिक पब्लिकेशनमधून एक पुस्तक येतं समाधान महाजन सरांचं, ते वाचलेलं आहे का? ते वाचा, खूप चांगलं पुस्तक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की औरंगाबादमधून वेदिका प्रकाशनचं विठ्ठल पुंगळे सरांचं पुस्तक आहे, आधुनिक भारताचा इतिहास विशेष संदर्भ महाराष्ट्र, ते वाचलंय का? वाचून घ्या, खूप चांगलं पुस्तक आहे. त्या पुस्तकांना एक ऑप्शन अजून एक सांगून देतो, कोणता? की तुम्ही कमीत कमी 1 ते 2च पुस्तकं वाचणार आहे, परंतु आम्ही ज्या नोट्स काढत असतो बघा, पुस्तकांना सुद्धा ऑप्शन आहे. ते पुस्तकं वाचले तर खूप चांगलं आहे, परंतु आम्ही ज्या नोट्स काढत असतो तर याच्यासारख्या कमीत कमी 5-10 पुस्तकांना एकत्र करून नोट्स काढत असतो आणि ह्या नोट्स अनेक पुस्तकांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेल्या असतात. मग ह्या नोट्स जरी वाचल्या तरी तुमचा रिझल्ट येण्यासारखा असतो. म्हणून बेस्ट काय आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 पुस्तकांची नावं दिलेली आहेत. गाठाळ किंवा SS गाठाळ सरांचं पुस्तक आहे, जे माझ्या गाईडचे एक ज्युनियर सर होते तिकडं मराठवाड्यामध्ये, आणि दुसरं गाठाळ सरांचं पुस्तक आहे आणि अनिल कठारे सरांचं पुस्तक आहे. हे महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्याबरोबर समाधान महाजन सरांचं आहे आणि विठ्ठल पुंगळे सरांची 2 पुस्तकं. ह्या दोन्हीपैकी प्रत्येकापैकी एक पुस्तक उचला, ते रेफरन्स म्हणून वाचा आणि त्याच्यानंतर या नोट्स वाचा. त्यापेक्षाही जास्त डाटा इथं मिळून जाणार आहे. मग आता पुस्तकांचंही मी सांगून दिलेले, मग आता राहिलं काय? काहीच नाही राहिलं. फक्त हे करा, जर बॅच जॉईन केली असेल तर तुम्हाला नोट्सही मिळून जातील. मग ह्या नोट्स वाचा, तुम्हाला एकही प्रश्न तिथे राहणार नाही, कारण मी ऑलरेडी बॅचमध्ये तेच सांगून दिलेलं आहे जे तुम्हाला आयोगाला अपेक्षित आहे तेच सांगतो. छोटीशी एक सूचना आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 2023 मध्ये आहे, जून महिन्यामध्ये. ह्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा बॅच आपण लॉन्च केलेली आहे. याची ऑफर सुद्धा 25 डिसेंबर ख्रिसमस पर्यंतच आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. यामध्ये 3,500ची जी बॅच आहे ही बॅच 3,000ची बॅच आहे, तुम्हाला फक्त 900 रुपयामध्ये मिळून जाते आणि यावरती जवळपास 70% डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि यामध्ये 21 ते 25 डिसेंबर पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच ही ऑफर आहे. 100 झाले की ऑफर बंद होणार आहे. मग तुम्ही आतापर्यंत जर घेतलेली नसेल तर पटकन घेऊन टाका, म्हणजे पहिल्या 100 मध्ये तुम्ही येणार आहात. याच्यासाठी तुम्हाला हे हिस्ट्री बाय सचिन गुळिक नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. आपण जाऊया पुढच्या कंटेंटकडे. कोणता कंटेंट आहे? प्रश्न विचारण्याच्या पद्धती. या पद्धती तुम्हाला राज्यसेवा, UPSC कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती सगळ्या ठिकाणी तुम्हाला कामी येणार आहेत. कोणकोणत्या पद्धतीत? जोड्या लावा कंपल्सरी क्वेश्चन असतो. वर्णनावरून व्यक्ती ओळखा कंपल्सरी, या ठिकाणी एक क्वेश्चन असतो. त्यानंतर 1 लाइनर क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी 1-2 विचारतात प्रत्येक फॉर्मॅटमध्ये. विधानावरून घटना ओळखा, जसं व्यक्ती आहे तशाच प्रकारची घटना ओळखा. क्वेश्चन इंटू क्वेश्चन, UPSCचा फॉर्मॅट सुद्धा कंबाईन राज्यसेवेमध्ये विचारलेला आहे. सत्य असत्य, चूक अचूक, योग्य अयोग्य या शब्दांबरोबर तुम्ही मैत्री केली पाहिजे. या शब्दांना तुम्ही मित्र बनवलं पाहिजे. याच्या बरोबर मैत्री करा, म्हणजेच हे प्रश्न चुकणार नाही. तर प्रश्नाला म्हणायचं आहे की तेच आपल्या लक्षात लवकर येत नाही. रिकाम्या जागा भरा. प्रसिद्ध वक्तव्य, यावरती 4 सप्टेंबर 2021च्या पूर्व परीक्षेच्या अगोदर मी 2 तारखेला एक लेक्चर घेतलं की अशा प्रसिद्ध विधाने, प्रसिद्ध वक्तव्य, आणि 4 सप्टेंबरला ॲज इट इज मोरलेचं सेंटेन्स आलं होतं. लक्षात ठेवा, असे प्रश्न येऊ शकतात म्हणून वाचून जा. घटना कालानुक्रमे लावा आणि चित्रात्मक प्रश्न अजून फॉर्मॅट आलेला नाही, परंतु भविष्यात येऊ शकतो. मी अगोदर सांगितलं होतं असे काय फॉर्मॅट सांगणार आहे की ज्याच्यावरती आयोगाचे प्रश्न भविष्यात बनणार आहेत. तर हे 10 पद्धती आहेत आणि कमीत कमी या 10 पद्धतीवरती तुमच्यावरती अप्लाय केल्या जातात 7 ते 8 पद्धती कंपल्सरी. तर हा चार्ट स्क्रीनशॉट करून घ्या, किंवा तुम्हाला जर माहिती असेल तर नोट डाऊन करा, माहिती नसेल तर नोट डाऊन करा, किंवा तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. या पद्धती आहे जो तुम्हाला आयोगाकडून विचारल्या जाण्याची शक्यता आहे. पुढे जाऊया थोडंसं आपण की स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे. ठीक आहे, सॉरी, आपला स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे. पास होण्यासाठीचा स्टडी प्लॅन, ना की अभ्यासासाठीचा. यामध्ये तुम्ही बेसिक पाठ्यपुस्तकं सगळे वाचलेले आहेत. पाठ्यपुस्तकानंतर तुम्ही PYQs बघितलेले आहेत, अर्थात आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाठीमागे सांगितलं होतं. ह्या प्रश्नपत्रिका बघून झाल्यानंतर तुम्ही योग्य संदर्भ ग्रंथ वाचलेले आहेत का? तर संदर्भ ग्रंथ
हे योग्य वाचलेले आहेत का? कारण का तर हे जर संदर्भ ग्रंथ व्यवस्थित जर वाचले नसतील तर मात्र तुमची इथं गफलत होण्याची शक्यता आहे. कारण का तर तिथं संदर्भ ग्रंथ काय सांगतोय तर एक घटना आहे. कोणती घटना? ही घटना आहे मधली, आणि या घटनेला जोडणारे जे शब्द असतात यावरून ही घटना तुमची क्लिअर होते. आणि आम्ही नोट्समध्ये काय करतो तर अशा घटना फक्त घेत असतो की जिथं तुम्हाला आयोगाचा प्रश्न बनत असतो, ना की त्या जोडणारे घटक तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आम्ही फक्त इथला पिकअप करतो पॉईंट जो व्हेरी IMP आहे. म्हणून रेफरन्सेस बुक वाचा आणि त्यानंतर इथं ज्या नोट्स दिलेल्या आहेत तर ह्या नोट्स सुद्धा शिक्षकांच्या वाचल्या पाहिजेत. मॉडर्न हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगितली होती. एक तर आहे विठ्ठल पोंगळे सरांचं, दुसरं आहे समाधान महाजन सरांचं. त्यानंतर अजून एक आहे की महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तर याच्यासाठी 2 पुस्तकं तुम्हाला रेफर करायला सांगितली होती. एक आहे गाठाळ सरांचं आणि दुसरं जे बुक आहे तर ते अनिल कटारे सरांचं. ह्या 2 पुस्तकातून खूप चांगला इतिहास कव्हर होतो. परंतु ह्या सगळ्या पुस्तकांनी याच्यासारख्या अनेक पुस्तकातून जे बनवलेले असतात ते आहेत आमच्या नोट्स आणि त्या सुद्धा वाचल्या तरी चालतात. ठीक आहे. त्यानंतर MCQ सोडवा म्हणजे प्रॅक्टिस आहे. परीक्षा होण्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी तुम्ही MCQ 10 दिवस 15 दिवस सगळ्या प्रश्नपत्रिका सोडल्या पाहिजेत. आणि सर्वात शेवटी आहेत अतिशय महत्त्वाच्या ब्रँडेड नोट्स ज्या क्वालिटीच्या आहेत आणि योग्य मार्गदर्शकांच्या आहेत. त्या नोट्स वाचा. 100% सांगतो रिझल्ट तुमचा असेल. ठीक आहे. हा झाला तुमचा स्टडीचा प्लॅन. मग अभ्यासाचं नियोजन तुमचं कसं असायला पाहिजे? ओव्हरऑल मी फक्त इतिहासापुरतं लिमिटेड राहत नाही. फक्त मी तुम्हाला ओव्हरऑल प्लॅन सांगतो की नेमका तो तुमचा कसा असायला पाहिजे. तर तुम्ही एक शेड्यूल बनवा. तर शेड्यूल कसा असायला पाहिजे की पर डे तुम्हाला जर माणूस हा सवयीचा गुलाम आहे आणि तुम्ही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला सवय लावणार नाही तोपर्यंत ती सवय लागणार पण नाही. म्हणून तुम्ही सवय लावा अभ्यासाची, सवय लावा स्वतःला डेव्हलप करण्याची, सवय लावा अधिकारीसारखा बिहेव करण्याची, सवय लावा स्वतःचा स्टँडर्ड रेज करण्याची. एक दिवस तुम्ही त्या मुकामाला असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या दिवसाची आहे की पर डे सवय लावा कोणती तरी चांगली. तो पर डेचा प्लॅन बनवा. तो सक्सेस झाल्यानंतर आठवड्यावरती शिफ्ट व्हा. आठवडाभर तो प्लॅनवरती वर्क करा आणि त्यानंतर जर सक्सेस झाला तर तो 15 दिवसावरती शिफ्ट व्हा. आणि 15 दिवसाचा प्लॅन जर सक्सेस झाला तर तो 30-31 म्हणजेच महिन्यावरती शिफ्ट करा त्याला. आणि एका महिन्याचा जेव्हा प्लॅन बनतो ना तर त्यावेळी एका महिन्याचा प्लॅन नसतो तर तो अनेक मल्टिपल मंथचा प्लॅन एक ॲक्टिव्ह होऊन जातो. आणि मग प्रत्येक आपण काय करतो तर सवयीच्या या साच्यामध्ये बद्ध असतो. ती सवय परत रिपीट होते मल्टिपल मंथ्समध्ये कधी कन्वर्ट होते आणि 30 एप्रिलला तुम्ही कधी फटकन धडक मारता तुम्हालाही सांगता येत नाही. म्हणून तुमचा जो प्लॅन आहे तर सर्वात बेस्ट, उत्तम आणि सक्सेसफुल आणि अपडेटेड असायला पाहिजे. तो वेल मेंटेन असायला पाहिजे. तो ऑलरेडी प्री प्लॅन असायला पाहिजे. अदरवाईज तुमची पोस्ट हे स्वप्नच राहतं. आणि जेव्हा सर्वात वाईट कधी वाटतं माहिती आहे का की आपण आपल्या स्वप्नाच्या पाठीमागे एवढ्या स्पीडने पळत नाही जेव्हा पळायला पाहिजे होतं आणि हे स्वप्न आपलं स्वप्नच राहून जातं. मग आपले जेव्हा वेळ निघून जातं तर त्यावेळी आपण इतरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने पळतो. म्हणून स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर योग्य प्लॅन आणि वेगळं स्ट्रॅटेजी बनवलीच पाहिजे. अदरवाईज पॉसिबल नाही मित्रांनो काही जगामध्ये. दुसरी गोष्ट यावरती भर दिला पाहिजे. आता भर कशावरती दिला पाहिजे तर क्वांटिटीवरती भर नका देऊ, तुम्ही क्वालिटीवरती भर द्या. एक दिवस तुमचा असेल मग त्या दिवसामध्ये तुमचा सत्कारही होणार आहे. त्या दिवसामध्ये मी थोडंसं स्वप्न पण विकत आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही निगेटिव्हमध्ये गेला आहात तर तो निगेटिव्ह घालून पॉझिटिव्ह विचार आणण्याची जबाबदारीही मी एक समजतो. दुसरी गोष्ट की तुम्ही त्या दिवशी सत्कारमूर्ती असणार आहे. भाषण तुम्हाला द्यायचं आहे, सत्कारही तुम्हाला स्वीकारायचं आहे. ज्या प्राथमिक शाळेमध्ये शिकला, माध्यमिक शाळेमध्ये शिकला, ध्वजारोहण आणि मुख्य अतिथी तुम्ही असणार आहे. गावच्या ग्रामपंचायतीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी येते, भाषण करायची जबाबदारी येते, हार तुरे घालण्याची जबाबदारी येते. फक्त कधी तर जेव्हा तुम्ही काही गोष्टी फॉलो करत असता. उदाहरणार्थ तुम्ही काय करता तर एक पुस्तक काय करता 10 वेळा वाचलं पाहिजे. ठीक आहे. एक पुस्तक हे 10 वेळा वाचलं पाहिजे. असं नाही करत आहे आपण. तर असं उलटं करतो की 10 पुस्तके एकदा वाचतो तर इथं सक्सेस जिंदगीत कधी मिळत नाही. म्हणून उदाहरणार्थ एक दिलेले एकापेक्षा जास्त 2 पुस्तक 3 पुस्तकं वाचावी लागतातच. परंतु इथं काय करा तर एक पुस्तक हे 10 वेळा वाचा. प्रत्येक वेळी वाचत असताना तुम्हाला एक नवीन संशोधन केल्यासारखं वाटतं. लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा रंजन कोळंबे सरांचं पॉलिटी वाचता किंवा एम लक्ष्मीकांत सरांचं राज्यशास्त्र राज्यव्यवस्था वाचता तर त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन कन्सेप्ट मिळून जाते. इतिहासाचं तुम्ही कोणतेही पुस्तक जर वाचत गेला तर प्रत्येक वेळी नवीन स्टोरी मिळते. आणि मग ही स्टोरी का मिळते तर तुमचं पहिलं अगोदरचं वाचन कमी होतं. अजून एक सांगतो तुम्हाला की तुम्ही स्टँडर्ड स्टेट बोर्डचं आता का वाचत असता. हे स्टेट बोर्ड का वाचता आता तुम्हाला माहिती आहे
कारण का तर त्यावेळी आपण व्यवस्थित वाचन नव्हतं केलं, अज्ञानामध्ये वाचलं होतं, केवळ पास होण्यासाठी, केवळ मार्क मिळवण्यासाठी वाचलं होतं. आता पास होण्यासाठी परत ते पुस्तकं वाचावं लागतात. एक तर त्यावेळीची परिस्थिती ठीक नसेल किंवा आपली मानसिकता बिघडलेली असेल, त्याच्यामुळे परत आपल्याला 5वीचे पुस्तक 6वीचे पुस्तक वाचावं लागतं. तुम्ही ऍक्सेप्ट करता सगळेजण. मग याचा अर्थ काय आहे की इथं तुम्ही जर एक पुस्तक 10 वेळा जर वाचलं तर रिझल्ट का नाही येणार आहे? आपण चूक करतो, 10 पुस्तके एकदा वाचतो का तर येणं वेगळं आणलं, त्यानं वेगळं आणलं, त्यानं वेगळं आणलं, येणं वेगळं आणलं. मग आपण काय करतो, ते गोळा करण्याचा प्रयत्न करतो आणि तो सांगतोच नमुना काय की हे लय भारी तो यापेक्षा, मग आपण घेऊन टाकतो. इनपुट काय आहे आणि आउटपुट काय आहे? ज्या पुस्तकातून आपल्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम आउटपुट मिळतं ते पुस्तक, तो टाइम, तो मित्र, ते सर्कल आणि ती लायब्ररी आणि ते मटेरियल आपण आणलंच पाहिजे, अप्लाय केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, स्मार्ट स्टडी करा. शॉर्ट नोट्स ह्या स्वतः काढत बसू नका. अजून एक गंमत सांगतो तुम्हाला, काही लोक हे लोकसत्ता पेपरमधून नोट्स काढत राहतात, काही लोक हे वेगवेगळ्या पुस्तकातून नोट्स काढत जातात. प्रत्येक शिक्षकाची सांगण्याची आणि स्ट्रॅटेजी आणि प्लॅन वेगळा असतो. मी काय म्हणतो की तुम्ही इथून नोट्स कशाला काढता? गंमत सांगतो, लोकसत्ता पेपरमधून तुम्ही नोट्स काढण्यापेक्षा मग इथं वेगवेगळे आहेत. मग पृथ्वी परिक्रमा आहे, त्याचबरोबर अजून खूप सिम्प्लिफाईड सारखे बुक्स आहेत. ह्या पुस्तकामध्ये इथूनच काढलेले नोट्स आहेत. मग डायरेक्ट पुस्तक घेणार राजा, फक्त इथं संपादकीय आणि अग्रलेख वा. जे अग्रलेख काय करेल तर तुझी प्रगल्भता वाढेल, तुला मॅच्युअर करेल आणि अनेक पुस्तकातून एकत्र केलेला जो अग्रलेख आहे तो माहितीचा खजिना 15 मिनिटांमध्ये वाचून टाक, बाकीचं सोडून दे, वाच आणि सोडून दे. नोट्स काढत कशाला बसतो? दुसरी गोष्ट, काही मुलं, काही स्टुडंट हे पुस्तकातून नोट्स काढत राहतात. तुम्ही कशाला काढते? तुम्ही संदर्भ पुस्तकं अनेक वाचू शकताय का? माझ्याकडे संदर्भ पुस्तकांचा अख्खा खजिनाच आहे. म्हणजे दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत जेवढी पुस्तकं होती ती सगळी पुस्तकं मी आज यूज करतोय, हिंदी, इंग्लिश आणि मराठी मीडियमचे. अर्थातच तुम्ही एवढी पुस्तकं रेफर करणार आहे का? नाही. एवढ्या पुस्तकातून काढलेल्या नोट्स आहेत ना शिक्षकांच्या, आणि एकापेक्षा अनेक पुस्तकातून नोट्स काढलेले, ते वाचा ना. तुम्ही 1-2 पुस्तकाच्या नोट्स काढून असा MPSC मध्ये किती प्रश्न सोडवू शकता, पण त्याचं ॲव्हरेज शिक्षकांच्या नोट्सपेक्षा कमीच असायला पाहिजे. म्हणजेच काय तर ह्या नोट्ससाठी तुम्ही टाइम स्पेंड नका करू, तुम्ही एकाच गोष्टीवरती भर द्या. याच्यावरती सोल्युशन आहे की तुम्ही फक्त आणि फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली की तुम्हाला कोणताही प्रश्न कसाही आडवा तिडवा, उभा, वर, खाली, इकडं तिकडं जरी आला तर तुम्हाला पटकन सोडवता आला पाहिजे, क्लिक झालं पाहिजे. सांगायचा उद्देश काय आहे तर इथं वेळ नका घालवू, कन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये टोटल वेळ घालवा तुमचा. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की तुमची ट्रेन ही अगदी बुलेट ट्रेन सारखी स्पीड पकडू शकते. दुसरं, उत्कृष्ट मार्गदर्शक. मी 1000 वेळा सांगितलं होतं, प्रत्येक लेक्चर स्पर्धाग्राम MPSC कट्टा असेल किंवा इथेही सांगतो की एक कोणीतरी व्यक्ती असा ठेवा की ज्याच्याकडे बोलल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह विचार मिळू शकतात, तुमची निगेटिव्हिटी जाऊ शकते, तुमच्या अभ्यासाला गती मिळू शकते आणि तुमच्या प्रगतीबद्दल तो बोलत असतो आणि तुम्हाला योग्य प्लॅन, रोड मॅप सगळा देऊ शकतो. तर योग्य कोणीतरी निवडा. बरं, याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ असा नाही की तो मी असायला पाहिजे. तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जो कोणी आहे तर त्याच्याजवळ हे बोला, अभ्यासाचे अडचणी, कन्सेप्ट समजून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला चांगला रोड मिळू शकतो, उत्कृष्ट. अजून काही गोष्टी आहेत, बोनस टिप्स आहेत यामध्ये. ऑप्शन अनालिसिस जमायला पाहिजे आन्सर्समध्ये. त्यानंतर डिफिकल्ट टू इझी हा प्रवास तुम्हाला जमतोय का? जमायलाच पाहिजे. म्हणजे भल्या मोठ्या समुद्रामध्ये मासेमारी करायला गेलेला जो मच्छीमार असतो तर त्याला माहीत असतं की खूप मोठं जर वादळ आलं तर या वादळामध्ये माझी नौका ही टिकणार नाही, तरी सुद्धा त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो. तो काय करतो तर एक डिफिकल्टमधून इझी गोईंगकडे जाण्याचा मार्ग त्याच्याकडे असतो. तो कोणता असतो की फक्त पॉझिटिव्ह राहायचं आपल्याला. म्हणून प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये आपल्याला डिफिकल्ट टू इझी असं मुवमेंट करायला शिकता आली पाहिजे. म्हणजे हाऊ टू, प्रशासनामध्ये गेल्यानंतर सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट कोणती असते माहिती आहे? म्हणजे ज्यानं सुरुवात केली फटकन तो अधिकारी झाला, असे खूप रेअर केसेस असतात ज्या तुम्हाला बघायलाही मिळत नाहीत आणि त्यांना आपण यूट्यूब किंवा इकडे तिकडे ऐकत असतो फक्त. का तर अशा केसेस खूप कमी असतात आणि ते ऑलरेडी एवढे मॅच्युअर असतात की ते त्या लेवलपर्यंत विचार करतात, थिंकिंग करतात, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने राहतात. म्हणजे जिथं काय असतं की हाऊ टू हँडल धिस सिच्युएशन ही जी कन्सेप्ट असते ना, तर ही प्रशासनात खूप महत्त्वाची असते. म्हणजे तुम्हाला फॅन चालू नये, AC चालू नये आणि ब्लॅक होल ट्रेजेडी, अंधार कोठडीच्या घटनेसारखं एका 10 बाय 10च्या रूममध्ये जरी कोंडून ठेवलं ऐन उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही सर्व्हाइव्ह करताय का हे तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजेच ऐन वाळवंटामध्ये टाकले तर तुम्ही जिवंत राहताय का, समुद्रामध्ये नेऊन ठेवले तर जिवंत राहताय का. म्हणजेच काय तर तो खरा माणूस पक्का तावून सुलाखून निघालेला असतो. MPSC तेच करतं. तुमच्याकडे वर अपेक्षांचं ओझं असतं,
तुमच्याकडे रेफरन्सेस नसतात, पैसे नसतात, मेसचं, रूम भाड्याचं, कपड्यांचं टेन्शन असतं, क्लास लावायची फी नसते, ह्या सगळ्या गोष्टी फेस करत असताना तुम्ही एकच लाईन बघितली, त्याला गोल्डन लाईन म्हणू आपण त्याला, ते हाऊ टू हँडल दिस सिच्युएशन, म्हणजे त्या सिच्युएशनला तुम्ही हँडल करता. आणि प्रशासनामध्ये तेच पाहिजे की ज्या मुलाने ही सिच्युएशन व्यवस्थित हँडल केली तो 100% रिझल्ट काढतो. लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचं शेअर टू स्कोर, म्हणजेच काय असतं की आपण जे वाचतो तर चहाला गेल्यानंतर, जेवायला गेल्यानंतर, वॉकिंगला गेल्यानंतर ते एखाद्या मित्राबरोबर, ट्रस्टेबल मित्राबरोबर शेअर करा थोडंसं. त्यातून काय होतं की आपल्याला जे पाहिजे, आपल्याला जे अपेक्षित असतं तर ते ब्रेनमध्ये चिपकून पटकन राहतं, जे आपण कधीच विसरत नाही. लक्षात ठेवा. म्हणून इथं शेअर टू स्कोर म्हणजेच काय, तर तुम्ही एखादी घटना शेअर करा त्याला, ज्याच्यातून तुमचं जे काही कंटेंट आहे तो एकदम स्ट्रॉंग होऊन जातो. ठीक आहे. म्हणून सिमेंटचं बांधकाम केल्यानंतर त्याच्यावरती पाणी मारलं जातं का, तर ते सिमेंट पक्का आणि परफेक्ट बसावं याच्यासाठी. म्हणून तुम्ही जे घटना, म्हणजे तुम्ही जे खाल्लेलं आहे, वाचलेलं आहे, तर त्याला कुठंतरी शेअर करा, ते पचायला सोपं जातं. ठीक आहे. यानंतर महत्त्वाचा एक छोटीशी स्टोरी सांगतो, मायकल फेल्प्स यांची स्टोरी आहे. काय आहे तर वेगळी परिस्थिती होती, परंतु त्यांनी काय ठरवलं होतं की एक त्यांचे कॉम्पिटिटर होते की ज्यांचं नाव होतं मार्क स्पीड्स. आणि मार्क स्पीड्स यांनी 4 वर्ष सलग 8 तास सराव केला आणि या सरावानंतर त्यांनी किती तर 7 मेडल जिंकलेले होते. आणि जेव्हा त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना गोल्ड मेडल घालत होते तर त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की कदाचित स्पीड्स हे तुमचं रेकॉर्ड कदाचित ऑलिम्पिकमध्ये कोणीही तोडू शकत नाही, परंतु त्याला आव्हान देणारा एकच व्यक्ती होता ज्याचं नाव होतं मायकल फेल्प्स. आणि मायकल फेल्प्सने आव्हान दिलं मीडियाच्या समोर. आणि असे ब्रँडेड पर्सन जेव्हा आव्हान देतात तर तेव्हा ते पूर्ण करण्याची जबाबदारीसाठी जबाबदार असतात आणि ते रात्रंदिवस त्याचाच विचार करत असतात. जशा पद्धतीनं तुम्ही घर सोडून किती किलोमीटरवरती राहत असता आणि डोक्यामध्ये एकच चक्र फिरत असतं की मला पुढच्या वर्षी 2023ला माझा रिझल्ट लिस्टमध्ये माझं नाव कसं असेल. जसं तुम्ही विचार करता तशाच पद्धतीनं मायकल फेल्प्स यांनी सुद्धा विचार केला होता, मी मीडियाच्या समोर बोललेलो आहे की हे रेकॉर्ड तोडणार आहे, तर याच्यासाठी मला मात्र काय करावं लागेल, रात्रंदिवस एक करावी लागणार आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी त्यांनी 4 वर्ष काम केलं, 4 वर्ष प्रॅक्टिस केली, परंतु त्यांनी 8 तास काम नाही केलं, तेवढेच मेडल मिळाले असते. त्यांनी 12 तास काम केलं आणि त्यांनी 8 मेडल जिंकले बीजिंग ऑलिम्पिकमध्ये. आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं होतं, वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं. आणि ज्यावेळी त्यांनी पाण्याच्या बाहेर डोळे काढले तर त्यावेळी त्यांचा गॉगल फुटला होता, ते ब्लाइंड झाले होते, परंतु एकच शब्द तिथं झळकत होता आणि तो शब्द कोणता होता, WR होता. हे WR म्हणजे काय होतं, वर्ल्ड रेकॉर्ड होतं. डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ज्या डोळ्यामध्ये पाणी गेलं होतं बटरफ्लाय करताना, त्या डोळ्यासमोर WR जेव्हा गेलं होतं त्यांनी सांगितलं की मी माझं रेकॉर्ड मीच तोडू शकतो, असं मला रेकॉर्ड प्रस्थापित करायचं आहे. माझ्या अभ्यासाचं रेकॉर्ड हे मीच तोडू शकतो. आणि इतर लोकांनी म्हटलं पाहिजे की अभ्यास याच्यासारखा करायचा आहे, असा तुमचा अभ्यास झाला पाहिजे. आणि यांनी उदाहरण यांचं काय दिलं जातं तर यांना ऑलिम्पिकच्या त्या कमिटीने एक नाव दिलं होतं की मोस्ट डेकोरेटेड ऑलिम्पियन इन द प्लॅनेट अर्थ. म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेला डेकोरेट करणारा सर्वात महत्त्वाचा व्यक्ती जर कोण असेल तर ते मायकल फेल्प्स होते. म्हणजेच MPSC मध्ये एक बालाजी मंजुळे सरांचे उदाहरण आहे की त्यांनी एका गणेश कला क्रीडाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की माझा उजवा डोळा, म्हणजे माझा डावा डोळा जर निकामी झाला असला तरी माझं उजवं हृदय खूप छान आहे की ज्याच्या माध्यमातून मी जगाचं कल्याण करण्यासाठी विचार करत असतो. आणि त्यांनी पॉलिटिक्समध्ये किंवा पबॅडमध्ये जे मार्क्स घेतलेले आहेत ना, तर भारताच्या UPSC कमिशन किंवा संघ लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंत ते रेकॉर्ड तोडलं गेलं नाही. म्हणजे रेकॉर्ड असं बनवायचं आहे की ज्याच्यावरती कोणीतरी विचार केला पाहिजे. ठीक आहे. ज्याला पकडण्यासाठी कोणीतरी खूप सारे प्रयत्न केले पाहिजेत. यांचं रेकॉर्डच असं बनलं होतं की ते रेकॉर्ड जगामध्ये अजून कोणी तोडता आलं नाही आणि कित्येक वर्ष तोडलंही जाणार नाही. त्याची कल्पना पण नाही करू शकत की आपण याचं रेकॉर्ड मोडू शकतो. म्हणून यांना काय म्हटले, मोस्ट डेकोरेटेड ऑलिम्पियन इन द प्लॅनेट अर्थ. ही अशा प्रकारची जर आपल्याला टॅगलाईन लावून घ्यायची असेल तर तुम्हाला जीवापाड अभ्यास केला पाहिजे. हा तुमचा प्रत्येक विषयाप्रती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे. यांनी फक्त एकच काम केलं, ADD म्हणजेच काय, अशा प्रकारचं तुम्हाला आजारच लागला पाहिजे, ॲडिक्शन झालं पाहिजे. कशाचं, अभ्यासाचं. तुम्हाला डिफिसिएट आणि डिसऑर्डर अशा प्रकारचा आजार लागला पाहिजे, तरच तुम्ही ADD मुळे तुम्ही पास होऊ शकता. हे काही शॉर्टकट झाले. आणि या मायकलनी
मायकल फेल्प्सने 4, 8, 12 आणि 16 ह्या चारीच्या चारी ऑलिम्पिकमध्ये स्वतःचं रेकॉर्ड स्वतःच तोडायचं हे रेकॉर्डच त्यांनी बनवलेलं होतं. अशा प्रकारचे काही उदाहरणं आहे जगामध्ये की जे आपल्याला खूप सारं मोटिवेशन देत असतात. अशा प्रकारचे मोटिवेशन हे आउटर झाले, परंतु तुम्हाला इनर म्हणजे आतमधून तुम्हाला स्पिरिच्युअल वाटलं पाहिजे, आतमधून तुम्हाला एनर्जेटिक वाटलं पाहिजे, आतमधून आग लागली पाहिजे. ठीक आहे. आणि आता इतिहासाची काही महत्त्वाची चतुसूत्रे सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यावरती 100% इतिहासाचा क्वेश्चन आहे. याच्या बाहेर इतिहासाचा एकही प्रश्न अद्याप तरी गेलेला नाही. म्हणजे इथं 99 जरी लिहिलं असलं तर मी याला दावे के साथ कह सकता हूं की 100% इसके बाहर क्वेश्चन नहीं जाने वाला. ठीक है. एक आहे वर्ष, दुसरा आहे व्यक्ती, तिसरा आहे ठिकाण, चौथा आहे घटना किंवा संघटना किंवा एखादी महत्त्वाची संस्था. याच्या बाहेर अद्यापर्यंत एकही प्रश्न गेलेला नाही. मग तुम्हाला कोणताही क्वेश्चन जर बघायचा असेल तर मला पाठवा. त्या क्वेश्चनमध्ये याच्यामधला एकही कंटेंट नाही असा प्रश्न मला दाखवून द्यायचा किंवा व्हॉट्सअपला पाठवा. व्हॉट्सअप नंबर तुम्हा सगळ्यांकडे आहे, तो सेव्ह करा आणि मला व्हॉट्सअपला तुम्ही पाठवून द्या की तुमच्या काय अडचणी असतील तर, इतिहासात काय समजत नसेल तर, किंवा अजून काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर तुम्ही या नंबर व्हॉट्सअपवरती नाव जिल्हा पाठवा. सेव्ह करून तुम्हाला काय रिप्लाय तुरंत देण्याचा प्रयत्न करतो. हे चतुसूत्री लक्षात ठेवा आणि या चतुसूत्रेच्या बाहेर कधी प्रश्न जात नाही. प्रत्येक शिक्षकाची एक स्पेशालिटी असते, तशाच प्रकारे ही माझी स्पेशालिटी विशेषता आहे की ज्याच्या बाहेर प्रश्न न जाणं हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि स्ट्रॉंगली ऑब्झर्वेशन आहे. आतापर्यंत आपण या लेक्चरमध्ये काय काय बघितलं होतं तर अभ्यासक्रमावरती डिस्कस केलं, इतिहासाचे विभाग बघितले, महाराष्ट्रातील इतिहासातील घटक आणि प्रश्नसंख्या किती होते, महाराष्ट्राचे इतिहास आणि मॉडर्न हिस्ट्री दोन्ही पाहिलं होतं. विश्लेषणामध्ये प्रश्न विचारण्याच्या पद्धती बघितल्या होत्या, अभ्यासाचं साहित्य आणि संदर्भ ग्रंथ मी डायरेक्ट नावं घेतली होती आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या नोट्स असतात ज्या ज्या शिक्षकांच्या तुम्ही मानता त्यांच्या चतुसूत्री स्टडीचा प्लॅन आणि अभ्यासाचं नियोजन हे आजच्या लेक्चरमध्ये आपण इत्थंभूत चर्चा इथं केलेली आहे. आय होप्स तुम्हा सगळ्यांना खूप समजलेलं असेल, खूप चांगल्या पद्धतीने डाऊट्स क्लिअर झालेले असतील. ठीक आहे. अजून एक आहे महत्त्वाचं की तुम्ही कोणत्याही विषयाला स्किप करायचं नाही. मी अवांतर म्हणजे अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे, स्टडी आणि प्लॅन कसं असायला पाहिजे तर ते थोडक्यात सांगून देतो की तुम्ही कोणत्याही विषयाला स्किप करायचं नाही. कारण का तर प्रत्येक विषय आपल्यामध्ये स्पेशल ठेवतो की 12 ते 15 मार्काची तयारी ठेवतो आणि 12 ते 15 मार्क मिळवायचे असतील तर कोणताही विषय स्किप करायचा नाही. भले हे अवघड आणि सोपी अशी कॅटेगरी बनवा आणि प्रत्येक विषयाला एक सिंपल उदाहरण सांगू तुम्हाला. प्रत्येक विषयामध्ये 7 मार्क घ्या. ठीक आहे. 7 विषय आहेत, 7 49 झाले. इथं PSI STIचा रिझल्ट जातो फिमेलचा तरी कमीत कमी. प्रत्येक विषयामध्ये 7 विषय आहेत, 8 मार्क घ्या, 7 56 PSI STIचा रिझल्ट इथे येऊन जातो. 7 विषयामध्ये तुम्ही प्रत्येकी इथं किती मार्क घ्यायचे तुम्हाला 40% तरी मार्क मिळू शकतात, 50% 60%. तर इथं 9 मार्क घ्या, 9 7 63 मार्क झाले. तुमचा आन्सर की चेक करण्याची गरज वाटणार नाही. फक्त इथं एकच गोष्ट कामी येते ते फक्त ॲक्युरसी आणि स्वतःवरती त्या 1 तासामध्ये कंट्रोल जेवढा ठेवता तुम्ही. तर हे सगळे मार्क आहेत, हे फॉर्म्युला आहे आणि ज्यानं हा फॉर्म्युला यूज केला ना तर त्याच्याकडे आज काय आहे तर त्याच्या स्वप्नातली पोस्ट आहे की ज्या पोस्टच्या माध्यमातून जगातली सगळी सुख त्याच्या पायाखाली डोळणं घेतात. तर हा फॉर्म्युला यूज करताय का नाही करत आहे, ॲक्युरेसी लेवलवरती काम करताय का नाही करत आहे. मग आपली जी आमिष आहे, आपली जी इच्छा अपेक्षा आहेत तर इच्छा अपेक्षा बुद्धांनी सांगितलं होतं की माणसाला दुःखी ठेवण्याचं कारण आहे त्याची इच्छा आणि आकांक्षा. हे माणसाला नेहमी दुःखी ठेवतात आणि त्या जिंदगीत कधी पूर्ण होत नाहीत. म्हणजेच काय आहे तर आपला जो मोह आहे, मोह कोणता आहे तर 15 प्रश्न सोडवायचा मोह आहे. 15 पैकी आपले बरोबर किती येतात 7 8 9 बरोबर येऊ शकतात. लक्षात ठेवा कधीही कोणत्याही नवीन असेल, जुना असेल किंवा मध्यम गतीचा मुलगा असेल तर त्याचे 7 8 9 बरोबर येतात. परंतु बाकीचे उत्तर चुकतात ना आणि याच्यापैकी बरोबर आलेले असतात ना तर यातून 2 3 4 मार्क आपले कट होऊन जातात. म्हणजे तुम्ही परत त्याच प्रश्नांपर्यंत आला. मग मी काय म्हणतो सोडवा ना 7 8 9 याच रेंजमध्ये प्रत्येक विषयाची एवढे सोडवा. एक कच्चा पेपर घ्या कोणत्या तरी अकॅडमीचा, सोडवून टाका, एवढेच प्रश्न सोडवा. 100% सांगतो एवढा मार्क तुम्हाला 100% मिळणार, डोळे झाकून मिळणार आहेत. भले तुम्ही आज सुरुवात केलेली असेल किंवा 4 वर्षापासून करत आहे. हे करून बघा फॉर्म्युला, अनुभव आहेत ना. हे काही मुद्दाम नाही सांगत आहे, हे पुस्तकातलं नॉलेज नाही, हे अभ्यास करतानाचा अनुभव आहे आणि हे सगळं करून पोस्ट पण घेतलेले होत्या. असं पण नाही की कोणता रिझल्ट नाही किंवा अशा प्रकारचं काही नाही. ठीक आहे. लक्षात आलं हे सगळ्या फॉर्म्युलाज. त्यानंतर महत्त्वाचं की कोणत्याही प्रकारचा विषय स्किप करायचा नाही. मुलं अभ्यास करण्याची जी मुलं आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीत 3 पडतात. कोणकोणत्या पडतात, एक खूपच जुने आहेत की ज्यांचा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त आहे, 4 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे मीडियम मुलांची आणि तिसरी कॅटेगरी आहे ती न्यू मुलांची. या न्यू मुलांना तर मार्गदर्शन मिळत नाही आणि हे मार्गदर्शक किंवा शिक्षकापर्यंत पोहोचत नाहीत. दुसरी गोष्ट हे ओल्ड मुलं असतात तर यांना खूप सारं नॉलेज एवढं आलेलं असतं की ते शिक्षकांपेक्षा जास्त
सिनियर असतात. आणि मग याचा अर्थ असा आहे की एक तर कोणाला मानत नाहीत, स्वतःच्या चुका कधी लक्षात येत नाहीत, आणि या कॅटेगरीचे जे मुलं असतात तर हे सापडतं पण त्यांना अभ्यासाचा सूर सापडत नाही. मी या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही अभ्यासाचा सूर व्यवस्थित पकडा, म्हणजे तुमचं गाणं सुद्धा तालातच वाजणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाचे आहेत की आपल्या स्वतःच्या चुका शोधण्याचा प्रयत्न केलाय का, तर स्वतःच्या चुका शोधा आणि त्या लिहिण्याचा प्रयत्न करा. भलेही हे खूप मूर्खपणाचं काम वाटू शकतं, परंतु 100% सांगतो यातून तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी खूप चान्स असतो. ठीक आहे. यानंतर अजून काही महत्त्वाच्या घटना किंवा महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी मला काही आठवत आहे की आपली आर्थिक परिस्थिती नसते आणि कमी पैशामध्ये अवेळी मिळणाऱ्या पैशामध्ये आपल्याला खूप चांगला क्वालिटीचा अभ्यास करायचा असतो. यामध्ये स्वतःचं संतुलन मानसिक, आर्थिक, शारीरिक सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती सिच्युएशन कशी हँडल करता येते हेच तुम्हाला अधिकारी बनवण्यासाठीचं खूप चांगलं एक उदाहरण असतं. म्हणून जेवढे पैसे येतात आणि जेवढे जशा पद्धतीने येतात तर त्याचा सदुपयोग कसा लागला पाहिजे यावरती खूप चांगल्या पद्धतीचं काम करा. म्हणजे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असते. घरून पैसे थोडा जरी उशीर लागला तरी पेठेमध्ये आपल्याला उपाशी राहावं लागतं. कारण का, तर आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा जगाकडे पैसे नसतात, ही मूळ संकल्पना आहे, ती अगदी खरी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अभ्यास करत असता तर जीव तोडून अभ्यास करा. असं नाही झालं आतापर्यंत इतिहासामध्ये उदाहरण की अभ्यास केला ना अभ्यास करता करता त्याचा मृत्यू झाला, असं नाहीच झालेलं. अभ्यास केला पण त्याच्या पुढे एक खूप छान एक नाव लागतं, ती म्हणजे पोस्ट आहे. मग ती पोस्ट तुमची ड्रीम पोस्ट असू शकते. अजून एक काही महत्त्वाची गोष्टी आहेत की आपल्याला डिस्टर्ब करणारी खूप सारी माध्यमं असतात. उदाहरणार्थ आपली मित्र, आपले मैत्रीण, आपलं निगेटिव्ह बोलणारं सर्कल, आपली गर्लफ्रेंड, आपला बॉयफ्रेंड, त्याचबरोबर तुमचे नातेवाईक असतात की ज्यांना तुमची प्रगती नको असते. तुमचे रिलेटिव्स असतात की ज्यांना तुम्ही पुढे गेलेलं नको असता, किंवा तुमचे ब्लड रिलेशनवाले असतात की जे तुम्हाला वारंवार टॉर्चर करत असतात. एक तर लग्न कर, नाही तर जॉब कर, नसेल तर सगळं सोडून घरी खूप रान आहे आणि घरी खूप जनावर आहे तर यांचं केलं तर तुला कलेक्टरच्या वरचा पगार येतो. हे सगळे निगेटिव्ह शक्तीज असतात. तर काही दिवसासाठी स्किप करा. हे स्किप केल्यानंतर पुढच्या रिझल्टच्या वेळी तुम्हाला काय म्हणतील माहिती आहे का, तर ह्याची माझी ओळख अशी झालेली होती आणि त्याला वेळ घेऊन भेटण्याची संधी द्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, फक्त तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचं की आपल्याला 60 मिनिटामध्ये जवळपास 100 क्वेश्चन सोडवायचे असतात. इथं जो वेळ मिळतो ना तो असतो 30, 35, 40 सेकंदाच्या आतमध्ये, आणि हा वेळ आपल्याला कॉम्प्रेस करायला जमलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही इथं पुस्तक दिवसभर वाचता तर तिथं तुम्हाला 45, 40, 35 पानांचा पेपर हा तुम्हाला फक्त 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे असतात. आणि ती मानसिकता आतापासूनच बनवा. 11 ते 12च्या वेळेमध्ये कंपल्सरी क्वेश्चन पेपर सोडवा. 100% सांगतो की कंबाईनच्या पूर्व परीक्षेला या टायमिंगमध्ये तुम्हाला त्या पेपरचं बिलकुल काडी मात्र टेन्शन येणार नाही, कारण तुम्ही सवय लावून घेतली 11 ते 12 मध्ये फिट बसण्याची. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचे आहे, जेव्हा असं छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा अशा प्रकारचं स्वराज्याचं संकट, शत्रुपक्ष भला मोठा तो दारावरती येऊन अगदी वाजवत थांबलेला आणि एवढं मोठं संकट आलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांची आठवण यायची की जे जग कल्याणासाठी त्यांनी वसा आणि वारसा घेतलेला आहे, तर त्यांच्याकडून काहीतरी भलं चांगलं नॉलेज आणि ज्ञान घेतलं पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु या नात्याने संत तुकाराम महाराजांची आठवण येत होती. तर तशा वेळी तुम्हा सगळ्यांना सुद्धा की संकटाच्या वेळी तुम्ही ज्यांना आयडॉल मानता, तुम्ही ज्यांना एक आदर्श मानता, तुम्ही ज्यांना तुमच्याबद्दल सकारात्मक बोलणाऱ्या व्यक्ती मानता, तर अशा व्यक्तीची आठवण काढा ज्याच्यातून तुम्हाला एक वेगळीच एनर्जी इथं मिळण्याचे चान्सेस आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून आहे तुमच्यासाठी कोणकोणतं आहे, तर खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळे तुमचे प्रश्नच आहेत. ठीक आहे. बोलूया त्याच्यावरती थोडंसं. 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. मानसिकता तशी बनवा. तुमची मानसिकता कशी बनवायची तुम्हाला, तर इथं सांगतो मी, कुठेतरी दिलेलं असेल मित्र, शिक्षक आणि आयोग यांच्याबरोबर तुम्हाला काय करायचं तर कंपॅरिझन करत राहायचं आहे. दुसरी गोष्ट, वातावरण कसं हँडल करायचं आहे हे तुम्हाला जमलं पाहिजे, आणि जोपर्यंत हे नाही जमत नाही तोपर्यंत तुम्ही अधिकारी होण्याच्या ट्रॅकवरती आणि रोडवरती सुद्धा आलेले नसता. म्हणून हाऊ टू हँडल दी सिच्युएशन्स, वातावरण कसं करता आलं पाहिजे, तर हे पॉझिटिव्ह करता आलं पाहिजे आणि आपल्याला ते राहता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आयोगाने अभ्यासक्रम, मला सांगा आयोगाने ब्लाइंडली टेस्ट घेते का आयोग? नाही. म्हणजे काय तर 30 एप्रिल रोजी एक परीक्षा आहे, त्याचा सिलेबस वगैरे काहीच नाही, असं आहे का? काय काहीच नाही. आयोगाने तुम्हाला योग्य सिलेबस दिलेला आहे ना. सिलेबसमध्ये प्रॉपर सांगितलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था, भारताचा अर्थसंकल्प, महाराष्ट्रातील नदी प्रणाली, महाराष्ट्रातील समाजसुधारक. मग समाजसुधारक काय असे ढिगभर दिलेले आहेत का? 100-150 नाही दिले आहेत. किती तर 15, 20, 25 समाजसुधारक आहेत, आणि तेवढे करून आपल्याला परीक्षेमध्ये त्यावरतीच प्रश्न येतोय.
आयोगाने ब्लाइंडली टेस्ट घेत नाही, हे पण लक्षात ठेवा. तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की आयोगाने सिलेबस दिले आणि सांगितले की भाई लोक यातूनच प्रश्न काढणार आहे, हे तुम्ही करा. बरं, असं आहे का पुस्तकच अवेलेबल नाहीत आणि संदर्भ हे सिलेबस दिलेलं आहे? पुस्तकांचा ढीगच आहे. सर्वात जास्त मार्केटमध्ये पुस्तकं इतिहासाचे आहेत, हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण प्रश्नच आपले जमत नाहीत का? तर आपल्याला तिथलं वातावरणच हँडल करता येत नाही. मग वातावरण हँडल करता येत नाही तर त्याच्या अगोदर त्या वातावरणासारखं जगला पाहिजे ना बाबा तो, नाहीतर कसं हँडल करणार आहे तो? नाही होते. तर आयोगाने अभ्यासक्रम दिलेला आहे, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आयोग प्रश्नपत्रिका आपल्या जन्माच्या अगोदर काढलेली आहे का? 1995, 97, 2000, 2005च्या अगोदर, 1990च्या अगोदर, 88-85च्या अगोदर नाही काढले. 2 ते 3 महिने अगोदर प्रश्नपत्रिका बनत असते. अरे या प्रश्नपत्रिकेमध्ये काय दम आहे की जी प्रश्नपत्रिका माझ्या जन्माच्या नंतर 3 महिने परीक्षेच्या पूर्वी बनवलेले आहे? तर याच्यामध्ये काय दम आहे? तुम्ही वाचन करा ना, जेवढं वाचन जास्त कराल तेवढं तुम्ही प्रगल्भ होता, मॅच्युअर होता. आणि मॅच्युअर झालेला व्यक्ती हा कोणत्याही परीक्षेमध्ये हरत नाही किंवा तो फेल होत नाही, हे पण लक्षात ठेवा. विषयांचं अवघड आणि सोपं असं विभाजन कधी केलं तुम्ही? नाही केलं. जो विषय येतोय तो तुम्ही रटत बसला म्हणजे आपण काय करतो, लाईक डॉंकी वर्क करत असतो. नाही, नाही. मगाशी शब्द वापरला मी की तुम्ही स्मार्ट वर्क करताय का? केलंच पाहिजे. जे पास होणार आहेत ना ते हे वेगळेपणाने स्मार्ट वर्क करतात. त्यांचं डिवायडेशन असतं. अवघड विषय आहे ना, अवघड विषयामध्ये 7-8 मार्क घ्यायचे आहेत आणि जे सोपे विषय आहेत ना तर या सोप्या विषयामध्ये 10 ते 12 मार्क घ्यायचे आहेत. हे त्यांचं डिवायडेशन असतं. आपण यावर कधी काम केलंय? नाही केलं. करायला सुरुवात करा. आणि जे अवघड विषय जातात तर यांचे ऑनलाईन ऑफलाईन जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता. पुण्यात जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचा ऑनलाईन क्लास तुम्ही अगदी महाराष्ट्राच्या गोंदियापर्यंत पाहू शकता. इकडं तुम्ही सिंधुदुर्गच्या बॉर्डरपर्यंत पाहू शकता. इकडं गुजरातच्या बॉर्डरपर्यंत कुठेही पहा ना, दिल्लीमध्ये राहणारी सुद्धा करत असतात हे सगळे लोक, म्हणजे एमपीएससी देत असताना. म्हणजेच अवघड आणि सोपं हे करा डिवायडेशन तुम्ही. दुसरं गोष्ट, सकारात्मक मित्रमैत्रिणींसोबत राहण्याचा प्रयत्न करा. जो ग्रुप तुमच्या प्रगतीबद्दल बोलत नाही, जो मित्रमैत्रीण तुमच्या प्रगतीबद्दल बोलत नाही, त्याला एका सेकंदात बाजूला करा. कारण का? तर त्याच्याकडून तुम्हाला फक्त नकारात्मकता आणि तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी भरली जाणार आहे. म्हणून माझी फिलॉसॉफी हे सांगते की अशा लोकांपासून सावध राहा की जे तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलतात किंवा तुमच्या प्रगतीबद्दल 1 सेकंद सुद्धा बोललं जात नाही 5 मिनिटं 10 मिनिटाच्या अंतरामध्ये किंवा चर्चेमध्ये. तर सकारात्मक बोलणाऱ्या लोकांचा ग्रुप बनवा आणि त्या लोकांमध्ये तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा. खूप महत्त्वाचं आहे हे, तुम्हाला चांगल्या पोस्टवरती घेऊन जाईल आणि चांगलं ह्युमन बिईंग बनवण्यामध्ये मदत करणार आहे. कोणताही विषय स्किप करू नका, कारण प्रत्येक विषय आपल्यामध्ये एक 15 मार्क घेऊन येत असतो. ठीक आहे. त्यानंतर इतरांशी तुलना करूच नका. कारण का? तर 8 करोड लोकांमध्ये तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात, इतर कोणीच नाही. मग अभ्यास असो, म्हणजेच काय तर समोरचा व्यक्ती आपल्याला फिजिकल एफिशियन्सी किंवा आपल्या फिजिकल बॉडीला बघून आपल्यावरती अभ्यास करू शकतो का? नाही करू शकत. तो आपल्याबद्दल फक्त कल्पना करू शकतो, पण त्या कल्पनेला सत्यात उतरवण्याची जबाबदारी आपल्याकडे असते. म्हणून इतरांबरोबर तुलना करू नका. त्यानं 50 पानं वाचले, मी 10च पानं वाचले. नाही, तर 10 पानामध्ये पण प्रोडक्टिव्हिटी असू शकते, टाइम वेस्ट नसू शकतो त्याच्यामध्ये, आणि ॲक्युरेसी असू शकते आणि क्वालिटी असू शकते, तिकडे क्वांटिटी असू शकते. तुलना करायची नाही, स्वतः एक वेगळेपण आहे. दुसरी गोष्ट, आपला विचार, राहणीमान आणि बोलणं, चालणं, खाणं पिणं, ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार सांगतो तुम्हाला, ह्या अनुभवाचे बोले ते सगळे ना की कोणत्या पुस्तकातलं कॉपी पेस्टेड आहे. हे अनुभव आहे, जो अभ्यास करत होतो आता अभ्यास करतोय आणि ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात. तर शिक्षक आणि त्याचबरोबर आयोग, ह्या 2 व्यक्ती किंवा हे 2 जे आहेत कंटेंट घटक, तर यांच्यासारखा आपला स्टँडर्ड रेज करा ना तुम्ही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक्सपेक्टेड आन्सरची मी सिरियस स्पर्धाग्राममध्ये घेत होतो. ठीक आहे. या स्पर्धाग्राममधून ग्रुप बी असेल, सी असेल किंवा राज्य सेवा परीक्षा असेल, तर या परीक्षेमध्ये जे प्रश्न मी एक्सपेक्टेडमध्ये घेतलं होतं तर त्यातले काही वेळा प्रश्न ॲज इट इज आले, काही ऑप्शन्समध्ये ॲज इट इज आलं, काही विश्लेषण सांगत असताना ॲज इट इज तिथून प्रश्न आलेले होते. म्हणजेच काय केलं होतं तर शिक्षकाने ते ॲनालिसिस केलं की यावर्षी प्रश्न आले तर याच्यावरती पुढच्या वर्षी प्रश्न येतो. म्हणून इथं आम्ही काय सांगतो, छाती ठोकून सांगतो की इथं प्रश्न आलेला आहे माझा, आणि मी स्क्रीनशॉट शेअर करतो किंवा स्टेटसला ठेवत असतो. का? तर मी याच्यावरती काम केलं ना, त्या कामाचं समाधान मिळालं की माझा या सांगितल्याच्या कंटेंटमधून प्रश्न आलेला आहे. तर हे समाधान आपल्याला मिळवायचं. हे जसं मिळतं तशाच पद्धतीने इथं तुम्ही काय केलं पाहिजे, थिंकिंग लेवल ही यांच्यासारखी केली पाहिजे. आणि अजून एक गोष्ट आहे, आयोगाच्या मानसिकतेबरोबर खेळता आलं पाहिजे. म्हणजेच काय तर आयोग एखाद्या वेळी कोणत्या तरी एक्सपर्ट माणसाला प्रश्न काढण्यासाठी शिक्षकांना देतो, तर त्यावेळी त्याचं टायटल काय असू शकतं, ह्या टायटल काय असू शकतं आणि प्रश्न कोणत्या कंटेंटवरती येतो हे जर तुम्हाला कळालं आणि इथंपर्यंत जर तुम्ही समजलं किंवा त्याच्यासारखा विचार जर केला, तर मात्र तुम्ही काय करू शकता, तर एक मॅच्युअर अधिकारी आणि चांगला अधिकारी होण्यासाठीचा एक प्रवास असू शकतो. नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये राहा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. मला एक पक्षी आणि एक प्राणी खूप आवडतो. अगोदर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. एक काय आहे तर एक सिंह आहे.
ठीक आहे, आणि दुसरा काय आहे, ईगल किंवा गरुड आहे. आता एक आहे की एक मांसाहारी आहे. म्हातारा झाला तरी सिंह गवत कधी खात नाही, ठीक आहे, गवत कधी खात नाही. आणि मला पावसात भिजायचंच नाही म्हणून तो काय करतो, ढगांच्या वर उडतो. म्हणजे ह्या दोन, एक प्राणी आणि एक पक्षामध्ये एवढा ॲटिट्यूड जर भरलेला असेल, फक्त विचार करण्याची शक्ती त्याच्याकडे नसते, जी माणसामध्ये अद्भुत शक्ती दिलेली आहे निर्मात्याने, महात्मा फुले तात्यासाहेबांच्या भाषेमध्ये. तर ही शक्ती या दोघांमध्ये दिलेली आहे. आणि त्या प्राण्याला कोणत्याही प्रकारचं टार्गेट नसताना तो जर ॲटिट्यूडनी राहत असेल, तर आपल्यामध्ये एवढा टार्गेट आहे मोठं की आपण एवढ्या ॲटिट्यूडनी का राहू नये, राहिलंच पाहिजे ना, कारण आपल्याला अधिकारी व्हायचे. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या बोलेत. तुम्ही याच्यावरती आय होप्स तुम्ही चांगलं काम करायला पाहिजे. परत एकदा छोटीशी सूचना आहे की कंबाईनची बॅच आहे, फक्त 70% ऑफनी 750 रुपयाला बॅच आहे. 3 दिवस ऑफर आहे, पहिल्या 100 मुलांसाठीच आहे, पटकन घ्या. याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड होतात, खूप जास्त होतील इथं. 3 पट वॉच टाइम आहे, 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे त्याला आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार. आणि अजून एक गोष्ट आहे की मी काहीतरी समाजाचं देणं लागतो. एक सोशली अटॅचमेंट मला पहिल्यापासून यायचं आहे, जेव्हा 2005 पासून 11वी 12वी किंवा त्याच्या अगोदरपासून मी काही NGO बरोबर काम करतोय, ठीक आहे, आणि तिथं सोशली अटॅचमेंट होती, तेव्हापासून मी सोशली काम करतो. मग इथं अजून एक सूचना आहे की आपल्याकडे जर फिजिकल डिसेबल जर मुलं असतील, ठीक आहे, PH फिजिकल डिसेबल, आणि अजून एक कॅटेगरी आहे अनाथ जर कोणी असेल, तर मला पटकन मेसेज करा. त्यांच्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आणि या सगळ्या कोर्सेसमध्ये विशेष सवलतीसह तुम्हाला ह्या फॅसिलिटी दिल्या जातील, ठीक आहे. अशा घटकांसाठी, बाकी नाही, बाकीच्यांसाठी नाही, तर अशा लोकांसाठी एक सोशली अटॅचमेंट म्हणून अशा प्रकारचे मी प्रोग्राम पहिल्यापासून, जेव्हा मी झूमवरती क्लास लेक्चर घेत होतो लॉकडाऊनमध्ये, तर त्यावेळी 300-400 मुलांच्या बॅचमध्ये जवळपास 70-100 मुलं अशा प्रकारचे असायची ज्यांना मदत केल्याचं समाधान मला मिळत होतं. आणि त्यातून खूप सारे अधिकारी पण झालेले होते. म्हणजेच मला पण काहीतरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट पैशानेच कमवता येते असं नाही, पण प्रत्येक वेळी तुम्हाला मदत अशा प्रकारे करता येते की जिथून तुम्हाला काहीतरी समाधान मिळवता आलं पाहिजे. तर ही कंबाईनची बॅच आहे, 750 रुपये फी आहे, 70% डिस्काउंट आहे, पटकन घ्या. मोबाईल नंबर दिलेला आहे, टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, प्ले स्टोअरवरती हे ॲप्लिकेशन आहे हिस्ट्री बाय सचिन गोळीकचं, डाउनलोड करा आणि याच्यामध्ये लगेच बॅचला टच करा. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जून 2023 साठी राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे, अपडेटेड बॅच आहे, सगळे नवीन व्हिडिओज आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, तुम्ही कोणत्याही वेळी तुमच्या सोयीनुसार कधीही पाहू शकता. 3 वेळा प्रत्येक व्हिडिओ पाहू शकतो. 2 वेळा पाहिल्यानंतर इतिहास तोंडपाठ होतो, 3ऱ्या वेळी एक्स्ट्रा दिलेले आहे, कुठेतरी विसरलं तर परत एकदा बघण्यासाठी. 35-40 पेक्षा जास्त व्हिडिओ याच्यामध्ये असतील. 70% डिस्काउंटने 3000चे फक्त 900 रुपयाला ती बॅच मिळते तुम्हाला. पण ही 25 तारखेच्या आत जर 100 मुलं झाली तर ती ऑफर बंद होऊ शकते, म्हणून तुम्ही पटकन आजच घ्यायचं आहे. याच्यासाठी एक काम करायचं आहे, सचिन गुलिक हिस्ट्री बाय सचिन गुलिक हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं ह्या अपकमिंग बॅचेस ज्या आहेत, तर डिपार्टमेंट PSI असेल, समाजसुधारक असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल, स्टेट बोर्ड असेल, तर ह्या सगळ्या बॅचेस अपकमिंग आहेतच. याचीही काही दिवसामध्ये लॉन्चिंग होणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी अचीव काय केलं पाहिजे, टू अचीव द अनअचिवेबल, जे आपल्या परिकक्षेच्या बाहेर आहे ना, तर कधी कधी त्याचाही विचार करत चला. म्हणजे टू अचीव द अनअचिवेबल ही सगळी संकल्पना, हे सगळे विचार नेहमी सदैव तुम्हाला पॉझिटिव्ह राहतील. लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या अनेक मित्रांमध्ये इसको फैला दो. तुमच्या बरोबर खूप साऱ्या तुमच्या मित्रांना मदत झाली पाहिजे ना. हां, आणि कोणतीही अडचण आली तर नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही फोन करा किंवा मेसेज केला तरी चालेल व्हॉट्सअपला. अशा पद्धतीनं या लेक्चरमध्ये तुमच्यापर्यंत अत्यंत तंतोतंत वास्तववादी आणि जी काही महत्त्वाची माहिती होती एक्झाम ओरिएंटेड, ते सगळीच्या सगळी देण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारचे लेक्चर्स इथून पुढे आपल्या यूट्यूबच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील. टेलिग्राम, यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक, ट्विटर सगळ्या ठिकाणी एकच नाव आहे, हिस्ट्री बाय सचिन गोळीक. सर्च करत चला, मित्रांना शेअर करा. आणि हे लेक्चर पाहिलं आणि शेअर केलं, लाईक केलं, याच्याबद्दल तुम्हाला तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.